पण एक गोष्ट नेहमी जाणवायची की ज्या वेळेस एक टायमाचं अन्न भेटत नव्हतं आणि त्यावेळेस आई गडावर राहिलेलं शिळं कालचं जे आदल्या दिवशी जे बेसन असेल ज्याला वास लागलेलं असायचं ते तिथं भाकरी थापायची, तिला त्याचे दिवसभराचे जी लाकडाची मोळी त्या कड्यातून वर घेऊन जायची, ते असे करून तिला दिवसाचे 2 रुपये हजेरी मिळायची आणि ते राहिलेलं शिळं बेसन वास आलेलं ती आम्हाला घरात आणून खायला घालायची आणि ती उपाशी राहायची. ही जर्नी ज्यावेळेस आठवते ना आपल्याला, तर त्यावेळेस मग आपल्याला व्यसन नाही आठवत, आपल्याला ध्येय आठवतात की आपण काय पाप केलं की आपण एवढ्या गरीब परिस्थितीत जन्माला आलो म्हणून. गाई म्हशी जनावरांच्या पाठीमागे फिरत असताना बराच काळ हा माझा ट्रेकिंगमध्येच गेला, पण त्यावेळेस माहीत नव्हतं की ह्याला खरं ट्रेकिंग म्हणतात. कुठलंही सक्सेस एवढं सहजासहजी नाही मिळत, आपल्याला त्या गोष्टीसाठी पागल व्हावं लागतं आणि त्यासाठी रगडावं लागतं, स्वतःला झिजावं लागतं. पहिला शॉक तर तिथं बसला की यार अशा ठिकाणावर आपल्याला जायचं आहे की ज्या व्यक्तीबरोबर आपण 40-45 दिवस घालवलेत आणि त्या व्यक्तीच्या बॉडीच्या कडेने आपल्याला पुढच्या 3-4 दिवसात जायचं आहे. इमॅजिन करा किती डेंजर असेल आमच्यासाठी ते. हिलरी स्टेपला पोहोचल्याच्या नंतर मला एवढा मोठा भयानक सगळ्यात मोठा स्ट्रोक बसला की जवळपास 3 मिनिटाच्या पुढे माझा ऑक्सिजन मासच बंद होता. पावणे 3 मिनिटं लिटरली सांगतो, मला माझा मृत्यू हा अक्षरशः दिसत होता की बास लहू, आता तू काहीच करू शकत नाही आहेस, तू आता मारणार आहेस. आणि सगळं सोशल मीडिया ब्लॉक झाला होता त्यावेळेस. एव्हरेस्ट की सरबत विकणाऱ्या मुलांनी एव्हरेस्ट केला, असं सगळं बरंच काय 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 वेगवेगळं लिहिलं होतं. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्स किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार. उनाड भटकंती प्रस्तुत साध सह्य शिखरांची ह्या सिरीजमध्ये मी देवा घाणेकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. गिर्यारोहण म्हटलं की बऱ्याच जणांची सुरुवात सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत होते. हिमालयामध्ये काही उत्तुंग शिखरं आहेत, त्या पहिल्याच प्रयत्नात ज्यांना पोचणं शक्य होत नाही, तो भीम पराक्रम केलेले आपल्याकडे काही गिर्यारोहक आहेत. तर आजच्या ह्या पॉडकास्टचा विषय ह्या एव्हरेस्टच्या दृष्टिकोनातूनच आहे की एखादा सामान्य गावातला किंवा किल्ल्याच्या पायथ्यातला तरुण हिमालयाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पहिल्याच प्रयत्नात कसा पोचतो, हा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आजच्या ह्या पॉडकास्टचे वक्ते आहेत श्री लहू उघडे सर. सर नमस्कार. नमस्कार. आपण एव्हरेस्टबद्दल आणि आपल्या सह्याद्री आणि आपलं जे मूळ आहे त्याच्याबद्दल आपण गप्पा मारणारच आहे. सुरुवात करताना एव्हरेस्ट काय स्वप्न होतं किंवा एव्हरेस्टच करावं असं का वाटलं? एव्हरेस्ट करावं का वाटलं? प्रत्येकजण आयुष्य जगत असतो आणि त्या आयुष्याला काहीतरी एक गोल ठरलेला असतो. बरं. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती हा त्या क्षेत्रातला एव्हरेस्ट करत असतो. हो. त्याच प्रकारे मी ज्या क्षेत्रात प्रवेश घेतला आणि त्या क्षेत्रातलं सर्वात टॉप काय असेल तर ते एव्हरेस्ट. आणि मग सुरुवात केली आहे तर मध्ये लटकत न बसण्यापेक्षा आपल्याला ते ध्येय गाठायचं आहे आणि तिथपर्यंत पोचायचं आहे, ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतची भूमिका होती. आणि त्या दृष्टिकोनातून आणि त्या पद्धतीने वाटचाल करणं म्हणजे गिर्यारोहणातलं सगळ्यात टॉप काय असेल तर माउंट एव्हरेस्ट, आणि मग तो आपल्याला पादक्रांत करायचा आहे आणि तिथपर्यंत पोचायचं आहे. ही एक इच्छाशक्ती होती आणि हा एक आयुष्यात सेट केलेला गोल होता. आणि मग त्या गोलच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं आणि त्या वेळेने चालत जाणं हा त्याच्या पाठीमागचा मेन प्रवास होता. आणि मग नंतर एव्हरेस्ट असं झालं. ते एव्हरेस्ट अवघड आहे आणि कसा? एव्हरेस्ट जर माझ्या बाबतीत जर विचारायला गेलं तर एव्हरेस्ट अवघड आहे, म्हणजे टेक्निकल आणि बाकी सर्व बाजूने, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल या सगळ्या बाजूने. पण माझ्यासाठी एव्हरेस्ट फक्त फायनान्शियल सर्वात जास्त अवघड होता. अच्छा. हां. फिजिकल आणि मेंटल ह्याच्यापेक्षा फायनान्शियल मला खूप भयानक होतं, कारण की त्याचा असणारा अवाढव्य खर्च आणि एक लिंबू सरबत विकणारा मुलगा तो एव्हरेस्टसारख्या शिखरावर पोहोचणं
आणि 10-20 रुपये जिथे हजेरी असायची, जिथे उत्पादन व्हायचं, तिथून 35 लाख रुपयापर्यंतची जर्नी. खरंच आहे. हा प्रवास एक भयानक होता. आणि ह्या प्रवासात चालत असताना आयुष्यात जे शिकायला पाहिजे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे तो प्रवास पेलताना दुःख, त्रास, यातना, परिश्रम ह्या सगळ्या गोष्टी वाट्याला आल्या. पण जे मिळतं या सगळ्याच्या नंतरनं ते काही वेगळंच अफलातून असतं. तसाच हा एव्हरेस्टचा एक प्रवास आहे. ह्या सगळ्या एव्हरेजच्या प्रवासामध्ये काही अडचणींना महत्त्वाच्या म्हणजे आपण फायनान्शियल आर्थिक बाजू म्हणू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही किंवा आर्थिकसुद्धा बाजू काय अडचणींचा सामना करावा लागला का? 100%. कारण एव्हरेस्टच्या एक 4 कॅटेगरी वेगवेगळ्या केल्या जातात. म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींना प्रिपेअर असायला हवं. बरं. पहिली गोष्ट म्हणजे आपण फिजिकली फिट असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण मेंटली फिट असणं, जेवढं आपण फिजिकली फिट आहोत तेवढंच मेंटली फिट असणंही गरजेचं आहे. त्याच्या पुढची तिसरी गोष्ट म्हणजे तेवढंच आपल्याला फायनान्शियली फिट असणं गरजेचं आहे. ह्या तिन्हींची सांगड जरी जुळाली तरी चौथा पार्ट म्हणजे आपल्याला टेक्निकलही त्यामध्ये फिट असणं अत्यंत गरजेचं. म्हणजे मेंटल, फिजिकल, फायनान्शियल आणि टेक्निकल हे 4 जे सूत्र आहेत हे ह्याच्यामध्ये असणं गरजेचंच आहे. ह्याच्यातलं एक जरी सूत्र मागे पुढे झालं तरी तुमच्या अख्ख्या मोहिमेवर किंवा तुमच्या अख्ख्या टार्गेटवर पाणी फिरू शकतं. गिर्यारोहणाची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो. तसं माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. उदरनिर्वाहासाठी आईला मदत म्हणून सिंहगडावर लिंबू सरबत विकायचं आणि मग त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल असतील ज्या मिनरल वॉटर आपण जे सेल करतो त्या 1 लिटरच्या असतील, 2 लिटरच्या, त्याचबरोबर 20-20, 25-25 लिटरचे साधं पाणी जे की पायथ्यापासून वर गडावर हे लिंबू सरबतसाठी घेऊन जाणं, साखर, काकडी, लिंब ह्या सगळ्याचं ओझं अपडाऊन करणं, हे काही टार्गेट नव्हतं भविष्यातलं की एव्हरेस्टपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे करत असताना अचानक कोणीतरी एक व्यक्ती भेटतो, तो पाहतो आणि तो म्हणतो की ह्या मुलामध्ये काहीतरी स्पार्क आहे, करंट आहे. आणि त्याला कदाचित तो त्यावेळेस मला समजला नसेल, पण त्या एका व्यक्तीने पाहिला आणि मग त्यांनी पुढे ह्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलं. आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला ती वेळ आणि ते व्यक्ती जे आहेत हे टर्निंग पॉईंट ठरले. आवर्जून नाव घेईल त्यांचं. सचिन शिंदे आणि अमित सिंग हे 2 व्यक्ती ते स्वतः ट्रेकला यायचे आठवड्यातून 1-2 वेळा. आपल्या स्टॉलवर येऊन सरबत प्यायचे आणि ते मला कंटिन्यू पाहायचे की हा मुलगा नॉनस्टॉप एवढं वजं घेऊन येतो, एवढा फ्रेश असतो सगळं. आणि मग त्यांनीच मला गाईड केलं की तू गिर्यारोहण कर किंवा जे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स असतात माउंटेनिअरिंगचे ते कर. आता माउंटेनिअरिंगचा एम कधी माहीत नव्हता आपल्याला. तर त्यांनी मग सांगितलं, तर मी म्हटलं काय असतं ते? तर ते म्हटलं की मला तुम्हाला आत्ता तू जे करतोय ना तेच तुला करणं. म्हणजे काय? तर म्हणले तू आत्ता कसं चालतो तेच तुला शिकवणार चालायला. मग मी त्यावेळेस त्यांना असं आता एकदम फ्रेंडली रिलेशन होते आणि मग म्हटलं दादा मला काय आत्ता मी काय लंगडा थोडी मी आत्ता काय चालता येत नाही का? मी आत्ता पण चालतोय की. मग त्यांनी मला सांगितलं की हे कसं चालायचं हे तुला ते तिथं शिकवणार आहेत. मग थोडंसं ऐकायला वेगळं आणि थोडंसं विचित्र वाटलं आणि मग त्यांनी सांगितलं की तू असं कर तसं कर. फी विचारली किती आहे? त्यांनी सांगितलं त्यावेळेस कोर्सची फी 5,300 रुपये होती. आत्ता तीच 25,000वर गेलेली आहे. म्हणजे ही 2014 सालची गोष्ट आहे, 11 वर्ष पूर्वीची. आणि त्यावेळेस 5,200 म्हणजे माझ्या कमीत कमी 6 महिन्याचं इन्कम होतं त्यावेळेस. म्हणजे मला आठवतं की मी 2-3 रुपयांनी सरबत विकायचो त्या पिरियडला. तर ती जी सगळी जर्नी होती 5 रुपये शरबतपासूनची, म्हणजे आईने तर 50 पैशाने ताक विकलंय, एक 200 ml चा ग्लास. तर ही जी सगळी जर्नी होती, तर ह्याच्यामध्ये हे व्यक्ती भेटले आणि मग त्यांनी सांगितलं. मग ते 5,200 रुपये मी पे करू शकत नव्हतो आणि त्यांनी नंतर सांगितलं की हे जे पैसे आहेत हे आम्ही तुला देतो, पण तुला जेव्हा कधी येतील ना 1 रुपया येऊ दे, 10 रुपये येऊ दे, 50 रुपये येऊ दे, 100 रुपये येऊ दे, 1000 रुपये, तू ते पैसे थोडे थोडे करून आम्हाला परत दे. त्याशिवाय त्याची जाणीव. हा म्हणजे कदाचित मला त्यावेळेस समजलं नाही. मी म्हटलं यार ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑफर काय आपल्याला? म्हणजे आपल्याला जर समजा कोण असा सपोर्ट करतंय, पैशाचं नंतर ना बघू ना, शिकायला भेटते, शिकून घेऊन तिकडे काय होतं ते बघू नंतरून. आणि मग तिथून खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला एक वेगळी जर्नी चालू झाली. त्या बॅचला मी गेलो. जम्मू काश्मीर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये जिममधनं माझं बेसिक ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि गाई म्हशी जनावरांच्या पाठीमागे फिरत असताना
बराच काळ हा माझा ट्रेकिंगमध्येच गेला, पण त्यावेळेस माहीत नव्हतं की ह्याला खरं ट्रेकिंग म्हणतात. थोडीशी व्याख्या आणि त्याला फिनिशिंग दिल्याच्या नंतरनं ते प्रोफेशनल लेवललाही वळलं जातं, हे ॲक्च्युली नंतरनं कळालं. म्हणजे ते 2 व्यक्ती आहेत, सचिन दादा आणि अमित दादा. ह्यांनी महाराष्ट्रातले दिग्गज गिर्यारोहक सुरेंद्र शेळके सर यांची ओळख करून दिली. पुढे ते माझे गुरु म्हणून मला त्यांनी सगळं गाईडलाईन केलं आणि मग तिथून पुढे माझी पूर्णपणे सगळी जर्नी जी आहे गिर्यारोहणाची ती चालू झाली. मी कोर्सला गेलो आणि योगायोगाने आणि कदाचित मागचे कष्ट किंवा जी मेहनत करत होतो, सुरुवातीला म्हटलं की पोटाची खळगी भरण्यासाठी लिंबू सरबतचा जो मटेरियल आहे तो अप डाऊन करायला लागायचा, पण कळत नकळत कुठेतरी निसर्ग आणि देव म्हणतो आपण ते आपल्याला घडवत असतो आणि ते घडण असल्यामुळे मी ऑल इंडियातून त्या बॅचचा टॉपर आलो. अच्छा. आणि मग एकदा एक वे मिळाला जगण्यासाठी, काहीतरी एक वेगळी धुंद म्हणतो आपण की वेगळा ट्रॅक. आणि मग त्या ट्रॅकवर गुरूंच्या मार्गदर्शनाच्या छत्रछायाखाली जर आपण चालत राहिलो, मग आपल्याला चांगले चांगले मार्ग अजून पुढं खुले होत जातात. मग मला चांगले गुरु भेटले, मार्गदर्शक भेटले आणि मग तिथून पुढे माझी गिर्यारोहणाची जर्नी चालू झाली. त्यानंतर अनेक सह्याद्रीतले जे ट्रेक आहेत पर्वतरांगांमधले ते मी पादक्रांत केले. फार बेसिक ट्रेकपासून ॲडव्हान्स, त्यानंतरनं छोटे छोटे क्लाइंब, मोठमोठे पिनॅकल क्लाइम्बिंग, अशा अनेक गोष्टी केल्या. आणि मग फक्त मग त्यावेळेस कळत नकळत कुठून तरी आमच्या सरांचं लक्ष असायचं की चुकीचं तर काय करत नाही ना. बऱ्याच वेळा आपला गुरु आपल्यावर किती बारीक लक्ष ठेवून असतो हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला वाटतं की याचं लक्ष आपल्यावर नसतं, पण कधीतरी एखाद्या कुठेतरी भेटलो की नंतर हळूच त्यांच्याकडनं एखादा शब्द कानावर पडतो आणि मग त्या गोष्टीची जाणीव होते की नाही, आपण चुकीचं नाही करू शकत, कारण की आपल्याला कोणतरी बोलणार आहे. आणि मग योग्य मार्गाने, योग्य गाईडलाईन्स, योग्य गोष्टींचा वापर करून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मग गिर्यारोहणात उतरलो. आधी मी गिर्यारोहण केलं, पण ते गुरं वळण्याच्या पाठीमागे गाया म्हशी जंगलात चारायला घेऊन जाणं किंवा गडावर ओझं घेऊन जाणं हे एक प्रकारे ट्रेकिंगच आहे. तीच पद्धत आता मी हिमालयन एक्सपिडिशनच्या प्रॅक्टिस करताना ॲज अ लोड फेरी म्हणून तो शब्द वापरतो, पण त्यावेळेस माझी लोड फेरी पोटाची खळगी भरण्यासाठी होती. असा त्यातला थोडासा तफावत आहे. आणि मग पुढे माझी प्रॉपर ह्याच्यामध्ये जर्नी चालू झाली. ऑलमोस्ट आतापर्यंत 2500पेक्षा जास्त सह्याद्रीचे ट्रेक झालेत. 55-60च्या आसपास सुळके क्लाइंब झालेले आहेत. हिमालयातले 125च्या आसपास ट्रेक झालेले आहेत. एक 10 एक्सपिडिशन झालेत हिमालयातले ट्रेक आणि एक्सपिडिशन हा बराच वेगवेगळा आहे. बऱ्याच लोकांचं एक मत असतं की गिर्यारोहण म्हणजे काय, ते बरेच कन्फ्युजन आहेत. मी एक सांगतो, गिर्यारोहण हा एक मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये असणारे छोटे छोटे चॅप्टर आहेत. त्यातला नाईट ट्रेक हा एक चॅप्टर आपण म्हणू शकतो, रेंज ट्रेक हा एक चॅप्टर म्हणू शकतो, नॉर्मल ट्रेक हा एक चॅप्टर म्हणू शकतो, त्यानंतरनं छोट्या वॉल क्लाइंब असतील ते एक चॅप्टर म्हणू शकतो, किंवा सुळके हा एक पार्ट आहे, हिमालयातले ट्रेक, हिमालयातले एक्सपिडिशन, आईस वॉल असेल, असे अनेक त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. आत्ता जस्ट नव्याने मागच्या 2-3 वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये एक खेळ आलेला आहे, तो निगडीत गिर्यारोहणाचाच आहे, आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंग. त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. जसं की ह्याच्यामध्ये मी वेगवेगळे चॅप्टर सांगितले, तसं त्याच्यामध्ये बोल्डरिंग, लीड क्लाइम्बिंग आणि स्पीड क्लाइम्बिंग असं एक 3 प्रकार येतात. ह्याच्यामध्ये मला खरंच अभिमान वाटतो की इंडिया तिथे रिप्रेझेंट करत आहे, किंवा त्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले गिर्यारोहक किंवा महाराष्ट्रातले ॲथलीट्स तिथे, क्लाइंबर तिथे रिप्रेझेंट करतात. म्हणजे हा खेळ आता फक्त एक भटक्यांचा किंवा फिरिस्त्यांचा न राहता एक इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट झालं आहे आणि कुठेतरी त्याला इंडिया म्हणा, महाराष्ट्र म्हणा रिप्रेझेंट करतं. त्याचा एक खूप मोठा अभिमान कधी कधी वाटतो. तर ही अशा गिर्यारोहणातला वेगवेगळे प्रकार आहेत. करिअरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रत्येक एका धड्यांवर आपण करिअर करू शकतो. जसे मी चॅप्टर म्हणतो, तर काही जण फक्त घाटवाटा करतात आणि त्या घाटवाटांमधून मिळणारे जे सुख आहे, ते व्ह्यू आहे, त्या घाटवाटांच्या ज्या व्याख्या आहेत की त्या घाटवाटा का बांधल्या गेलेल्या आहेत, कशा एकमेकांना कनेक्टेड आहेत, त्या घाटवाटांमध्ये काय अवशेष आहेत, आणि मग त्या घाटवाटेचे इतिहास काय आहे, ती कोणती गावं कनेक्ट केली जातात, तिथून महाराजांच्या काळामध्ये कशी दळणवळण झाली असेल, हा बराचसा इतिहास तिथून उलगडला जातो. आणि त्या इतिहासात आपण घुसतो आणि निसर्ग आपल्याला खूप काही देतोय हे त्यातून आपल्याला समजतं. हा संपूर्ण आता गिर्यारोहणाचा विषय की निघाला किंवा हिमालयाचा विषय निघाला, तर आपण जी मूळ आहे तुमची उल्लेखनीय कामगिरी एव्हरेस्ट
ओके. तर त्याचा संपूर्ण प्रवास म्हणजे पहिल्यापासून शिखरापर्यंत आणि दुसरा भाग आहे की शिखरापासून पुन्हा आल्यानंतरचा वेगळा प्रवास. ही संपूर्ण जर्नी एकदम सविस्तर ऐकायला मला आवडेल. सुरुवात जी आहे ती कुठेतरी अंगामध्ये लहानपणापासून बालकडू पेरलेलं असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेब जिजाऊंनी जे काही लहानपणापासून धडे दिले, तसंच सेम माझ्या आयुष्यात पण काहीतरी होतं. आई जगाला सांगायला जरी अडाणी असेल तरी ती माझ्यासाठी खूप विद्वान होती. वडील नसल्यामुळे आम्ही 4 भावंड आणि सगळा जो लोड होता तो संपूर्ण आईवरच. आणि मग तिथून मग लिंबू सरबतचा स्टॉल आणि ही सगळी जर्नी मी जसं मागं सांगितलं त्याच पद्धतीने. घरी कधीच काय आहे काय नाही किंवा 2 बहिणी आम्ही 2 भाऊ हा एकंदरीत सगळा प्रवास. आणि ज्यावेळेस आपण या क्षेत्रात येतो, कुठल्याही क्षेत्रात आपण हात घालतो, म्हणजे कोणी व्यावसायिक असेल, कोणी MPSC UPSC करणारे विद्यार्थी असतील किंवा जे प्रत्येक क्षेत्रात कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा सर्व्हिस सेक्टर असू दे, कशातही असू दे, प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असतं आणि त्यासाठी तो रात्रंदिवस झगडत असतो. जे सर्व्हर आहेत, जो नोकरदार वर्ग आहे किंवा छोटे मोठे व्यावसायिक वर्ग आहे, ह्यांना पण त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असतं, म्हणून प्रत्येकजण धडपडतो. तशीच माझी पण एक धडपड होती, इच्छा होती. पण त्या धडपड करत असताना नेहमी एक गोष्ट मनाला सतावत होती की यार आपण जे करतोय ना ह्याच्यात आपल्याला युनिक काहीतरी करायचं आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे माझे मित्र पण मला शाळेत असताना मला खूप आठवतंय की माझी स्टाईल किंवा माझं वागणं, माझं राहणीमान हे थोडं युनिक असायचं आणि मला नेहमी वाटायचं की यार मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे जो फ्लो आहे ना त्या फ्लो बरोबर नाही जायचं मला. बरोबर चाललोय त्या प्रवाहाच्या बाजूला, पण त्या प्रवाहामध्ये नाही जायचं मला, पण प्रवाहातून वेगळं होऊन काहीतरी करायचं आहे. आणि मग गिर्यारोहण हे क्षेत्र निवडलं की ज्यावेळेस मी गिर्यारोहणामध्ये आलो त्यावेळेस गिर्यारोहणाला एवढं ग्लॅमर नव्हतं की एवढं ट्रेंड नव्हतं. आत्ता जो आपण सोशल मीडिया, इन्स्टा रील वगैरे हे जे पाहतोय, तर इथून खूप कमी वेळामध्ये लोक खूप जास्त प्रमोट होतात किंवा त्यांना एक संधी मिळते. चांगली गोष्ट आहे ती एक प्रकारे एका नजरेने आपण जर पाहिलं तर. तसंच मग मी गिर्यारोहणात आलो आणि काहीतरी वेगळं करायचं खूप डोक्यात होतं. मग ॲडव्हेंचरमध्ये माझी एंट्री झाली. आता हा सगळा पूर्ण प्रवास सगळा लहानाचा मोठा आणि म्हणजे एक वेळ तर अशी होती की तो किस्सा सांगायला नक्की आवडेल. म्हणजे ज्या वेळेस मी अभिमानाने सांगतो की आजसुद्धा मला सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही आहे. आणि त्याचं आणि मी व्यसन लागू शकलं नसतं का? 100% लागू शकलं असतं. वडील नाही आहेत, आई दिवसभर स्टॉलवर असायची, कंट्रोल ठेवायला तुमच्यावर कोणच नाही. पण एक गोष्ट नेहमी जाणवायची की ज्या वेळेस एक टायमाचं अन्न भेटत नव्हतं आणि त्यावेळेस आई गडावर राहिलेलं शिळं कालचं जे आदल्या दिवशी जे बेसन असेल ज्याला वास लागलेलं असायचं ते तिथं भाकरी थापायची, तिला त्याचे दिवसभराचे जी लाकडाची मोळी त्या कड्यातून वर घेऊन जायची, ते असे करून तिला दिवसाचे 2 रुपये हजेरी मिळायची आणि ते राहिलेलं शिळं बेसन वास आलेलं ती आम्हाला घरात आणून खायला घालायची आणि ती उपाशी राहायची. ही जर्नी ज्यावेळेस आठवते ना आपल्याला, तर त्यावेळेस मग आपल्याला व्यसन नाही आठवत, आपल्याला ध्येय आठवतात. आणि त्यावेळेस अडचणी ह्या प्रत्येकाला येतात आणि मग त्यावेळेस असं वाटतं की आपण काय पाप केलं की आपण एवढ्या गरीब परिस्थितीत जन्माला आलो म्हणून. पण कुठेतरी ती जाणीव नेहमी मनात सलत राहते, म्हणून आपण वेगळं प्रयत्न करत राहतो, त्या दिशेने धडपडत राहतो आणि मग आपल्याला काही ना काहीतरी आपल्या प्रामाणिक कष्टाने आपल्या शेवटच्या क्षणी का होईना आपल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या पदरात काही ना काहीतरी पडतं. मग हे सगळं चालू होतं. वेगळं करायचं, एक वेगळा लेआउट मिळाला, मार्ग मिळाला, व्यसनांच्या आहारी नाही गेलो आणि त्यामुळे कदाचित मी आज ह्या लेवलला स्टेबल असावं असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. पुढे एव्हरेस्टचं गोल झालं, मी कोर्स केल्याच्या नंतरनं मी एक नाव आवर्जून घेईल. कदाचित पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही त्या व्यक्तींना इन्व्हाइट करावं अशी पण माझी अपेक्षा आहे. कारण की कुठेतरी तुम्हाला एक पिन पॉईंट असतात, म्हणजे की ते तुम्हाला टोचून ठेवावं लागतात. तसं ज्यावेळेस मी ट्रेनिंगला गेलो होतो, बेसिक कोर्सला होतो, मी माझ्या बॅचचा टॉपर झालो, मी सुरुवातीला सांगितलं. पण त्याच बॅचमध्ये भगवान चवले नावाचा एक व्यक्तिमत्व होता आणि माझ्या अगोदरचा एक 7-8 वर्षाचा चांगला दांडगा अनुभव सह्याद्रीतल्या पर्वतरांगाचा आणि टेक्निकल गिर्यारोहणामधला होता. म्हणजे माझ्यापेक्षा तो व्यक्ती खरंच खूप सिनियर आहे आणि अनुभव पण त्यांच्याकडे खूप चांगला आहे. आणि मग तिथे त्या आल्याच्या नंतर ना कळालं की एव्हरेस्टसारख्या काहीतरी एका मोहिमेवर हे चाललेत आणि त्यासाठी ह्यांचे हे सगळे एफर्ट्स आणि प्रयत्न चालू आहेत. मग तिथून पुढे माझा एव्हरेस्टचा स्टडी चालू झाला. म्हणजे माझा गिर्यारोहणाचा स्टडी हा स्टार्टिंगच माझ्या बेसिक कोर्सपासून झाला. त्यामुळे मी एंट्रीच केली ही शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि तिथे ह्या क्षेत्रातला जो मास्टर आणि टॉप आहे तो मला कळालं की बाबा
समजा मी एखादी गाडी बनवतोय तर त्या गाडी बनवत सगळ्यात बेस्ट कोणती गाडी असेल मी हा विचार करतो. मग ती गाडी त्या गाडीसारखं मला गाडी बनवली किंवा त्यापेक्षा भारीतली गाडी बनवली. तसं मग मी ह्या ज्या क्षेत्रात होतो ह्या क्षेत्रात सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात टॉप काय तर एव्हरेस्ट. तर अशी ती पूर्ण जर्नी डोक्यात ठेवून माझं पुढचा प्रवास मी चालू केला होता. आणि मग त्याच्यावर मी थोडासा विचार, अभ्यास, काम आणि मग तिथून जसं मला फर्स्ट त्या मी माझ्या कोर्समधनं फर्स्ट आलो आणि पुढची जर्नी जी चालू झाली मी पुन्हा कधीच माझ्या जर्नीकडे पाठ फिरवली नाही. मग तिला मी आपलंसं केलं. खूप संकट आले बऱ्याच वेळा, एवढ्या वाईट परिस्थिती आली की ॲडव्हेंचर मी नेहमी म्हणतो की सस्ते चीजों का शौक हम भी नहीं रखते. म्हणजे जर समजा गिर्यारोहण कोण करणार असेल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही खरंच विचारा आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी करा. मग कळेल की क्लाइम्बिंगचं एक एक डिव्हाइस तुम्हाला एवढूचं जे कॅराबिनर दिसतं ज्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ 2.5 के 3.0 के एन असते किलो, म्हणजे 2500-3000 किलो. तर ते आत्ता त्यावेळेस आम्हाला 1200-1500 भेट, आता ते 2000ला जाते एक डिव्हाइस. असे एका वेळेस 30-40 डिव्हाइस लागतात. असे मल्टिपल डिव्हाइस लागतात. म्हणजे एखाद्या मोहिमेवर आपल्याला जायचं असेल तर कमी 2-2.5 लाख रुपयाचा सगळा संबळ घेऊन जावं लागतं आपल्याला. तर ह्या अशा गोष्टी आहेत. तर त्यामुळे मग सस्ते चीजों को शौक हम नहीं रखते म्हणून आपण या क्षेत्रात उतरलो आणि जीव ओतून ह्याच्यामध्ये काम केलं. बऱ्याचशा मोहिमा काही म्हणजे आत्तापर्यंत बोठा मोजण्या एवढ्या मोहिमा ह्या अपयशी झाल्या असतील. आणि जे मोहिमा अपयशी झाल्या तर त्याच्यानंतरनं किंवा ज्या मोहिमा आपण जिंकलो त्यात हुरहुरून न जाता, ज्या हारलो त्यातून खचून न जाता मग आपण आपले जे आराध्य दैवत आपण नेहमी सगळे ज्यांना मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज ह्यांना आपण जे सगळे मानतो, मग विचार करायचं की ज्यावेळेस संभाजी महाराजांनी ज्या मोहिमा केल्या मग त्या मोहिमांमध्ये मग त्यांचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे की एकही लढाई न हारणारा राजा. मग आपण जर एखाद्या मोहिमेवर जर गेलो, आपल्यासाठी गिर्यारोहण तो सुळका क्लाइंब करणं ही एक मोठी मोहीमच असते. आणि त्या मोहिमेवर जाणं आणि तिथून मग तो त्या सुळक्यावर पोहोचणं, ज्यावेळेस नंतर कळतं की पुढचे 8-10 दिवस आमच्या बोटांचे फिंगरप्रिंट पण त्या मोबाईलला ऑपरेट होत नाहीत. पण एवढं प्रेशर असतं. एखादी मोहीम ऑर्गनाईज करतो, कोणाचा ॲक्सिडेंट होतोय, फॉल होतोय, लिगामेंट निघतात किंवा डेथ पण होऊ शकते. ॲडव्हेंचर हे फील्ड खूप भयानक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आई पण अशी म्हणायची की बाळा हे असले ना आपल्यासारख्याला कशाला पाहिजेत, एखादा जीव गेला तर आपल्यावर जबाबदारी येईल. पण नंतर मी हसायचो आणि पुढं रेटून येतो. मी पुढच्या माझ्या एव्हरेजच्या किस्स्यामध्ये मी सांगेलच हा एकदम मोमेंट भारी आहे की मी हे का करतो ते. तर हे असं सगळं चालू होतं. सुळके बिळके खूप आनंद त्यातून मिळत गेला आणि आनंदाबरोबर आपली लायकी आपल्याला समजायला लागली. म्हणजे गिर्यारोहण फक्त आनंद असा नाही आहे, स्वतःला सिद्ध करण्याचं एक साधन आहे, स्वतःला फिट बनवण्याचं एक साधन आहे. मी एक जस्ट उदाहरण सांगेल की प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नये या गोष्टीचं, पण आज आपण पैसा खूप आहे लोकांकडे, पैशाला कमी नाही आहे. म्हणजे बोठा बनणाऱ्या लोकांकडे पैसा नाही आहे, पण असे लोक की आपण मोजू शकत नाही त्यांच्याकडे पैसा आहे. पण आज ते त्यांच्या फॅमिलीमध्ये सुखी नाही आहेत, क्षुल्लक कारणावरनं डिवोर्स होत आहेत. ह्याचा अर्थ काय आहे, तुम्ही फिजिकली फिट आहे सगळे, पण तुम्ही मेंटली कुठेतरी डिस्टर्ब आहे. आणि हे मेंटली मजबूत करण्याचं काम गिर्यारोहण करतं. म्हणजे तुम्हाला स्वतःला सर्वायवल करण्याचं काम गिर्यारोहण करतं. गिर्यारोहण फक्त आनंद नाहीये, हे आपल्याला जगायचं कसं हे पण शिकवतं. अशा अनेक गोष्टी गिर्यारोहणातून मिळत गेल्या. फायनली एव्हरेजची तारीख ठरली. बेसिक अगोदर सगळं लागणारं जे ट्रेनिंग होतं, बेसिक कोर्स केला, ॲडव्हान्स कोर्स केला. त्यानंतरनं लेह लडाखमध्ये जाऊन हाय अल्टिट्यूडचं स्पेशल ट्रेनिंग घेतलं 15 दिवसाचं, की 8000 मीटरच्या वर स्वतःला कसं सर्वायवल करावं लागतं, लायडर कशा क्रॉस करायच्या असतात, त्यानंतरनं झुमार कसे चेंज करायचे, कशा प्रकारे क्रॅम्पॉन आणि मायनस टेम्परेचरमध्ये स्वतःला कसं आपण स्टेबल ठेवलं पाहिजे. बॉडी आणि मेंदू ह्या दोघांचं डिस्कनेक्ट होता कामा नये, दोन्ही एकमेकांना कनेक्ट कसं ठेवता आलं पाहिजे. ह्याचं प्रॉपर पहिलं ट्रेनिंग आपण लेह लडाखला घेतलं मी. आणि हे सगळं एकच होतं की मी पुन्हा तेच म्हणेल की आपल्या गुरूंवर असलेला आपला अंधविश्वास आपल्याला पाहिजे. गुरु जर म्हटलं की टाक उडी, मग तो 10,000 फूट असू दे तर 10 फूट असू दे, आपण उडी टाकायची, कारण की आपली सक्सेस ही आपल्या गुरुची सक्सेस असते. मग त्या पद्धतीने पूर्ण जर्नी चालू झाली. फायनली मी ठरवलं की 2020ला एव्हरेस्टला जायचं. पण आपण सगळ्यात जाणतात की बॅड लक एवढा विचित्र होता की कोविड सारखा महामारी मोठी येऊन थोपली समोर आणि सगळं जग थांबलं.
2 वर्ष गेले ते, म्हणजे 19 आणि 20 असे 2 वर्ष गेले. 21ला थोडंफार मोकळं झालं आणि मग शेवटी 21ला मी माझ्या सरांबरोबर बसलो आणि सरांना म्हटलं की सर आता असं असं आहे. मागच्या इथून मागे 8-10 वर्षाचं जे सगळं स्ट्रगल होतं ते सगळं सरांनी ऑलरेडी बारकाईने पाहिलेलं होतं. शेळके सर. हां, शेळके सरांनी. आणि जसं मी त्यांच्यासमोर गेलो त्यावेळेस त्यांनी म्हणलं, मी आधी त्यांना फोन केला, म्हटलं सर भेटायचं आहे. सर म्हणले ठीक आहे ये, मी आहे असं ऑफिसला. सरांना जाऊन ऑफिसला भेटलो आणि सरांना मी म्हटलं की सर एका विषयावर बोलायचं होतं. सरांनी माझा शब्द थांबायच्या अगोदर दुसरा शब्द काढला, एव्हरेस्टबद्दल का. म्हणजे ॲक्च्युली जर आपण खरंच पाहायला गेलो ना की आपले गुरु आपल्यापेक्षा आपल्याला खूप चांगले ओळखत असतात. आणि म्हणलं हो सर. मग त्यावेळेस त्यांनी मला उलटी रिव्हिजन सांगितली. त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये आम्ही बऱ्यापैकी त्या व्यक्तीला गिर्यारोहणातला सचिन तेंडुलकर असं म्हणतो, किशोरदादा धनकुडे. मी ही काही नावं अशी घेतो की ह्या आज जो लहू तुम्हाला जो दिसतोय तर आज ह्या व्यक्तींमुळे आहे. लहूचं अस्तित्व शून्य आहे. आज जो लहू आहे तो त्यांच्यामुळे आहे. तर मग किशोरदादा धनकुडे, मग किशोरदादांना घडवण्यात सुरेंद्र सरांचा हात होता. पण किशोरदादा धनकुडेंनी यांनी दोन्ही बाजूनी एव्हरेस्ट केला, नेपाळ साईडनी पण आणि चायना साईडनी पण. त्यामुळे त्यांना अजून जास्त नॉलेज. आणि मग कसं काय, आणि मग ज्यावेळेस त्यांनी बोलणं झालं मग किशोर दादांशी आम्ही गप्पा मारल्या. सरांच्या ऑफिसला दादांना बोलून घेतलं. मग माझं 1 वर्षाचं पूर्ण शेड्यूल करण्यात आलं. उलटी गिनती चालू हुई असं. आमची ॲक्च्युली उलटी गिनती चालू झाली होती. एवढं फिक्स झालं होतं की मी सबमिटला किती वाजता असेल, मी कॅम्प 2ला किती वाजता कधी असेल, आणि मी बेस कॅम्पला कधी असेल, माझं रोटेशन कधी असेल, उलटं मी लुकला आणि ह्या सगळं इकडे कधी असेल, काठमांडूत कधी असेल, खरेदी कधी करेल, आणि मी घर सोडून मुंबईला कधी आलं, मुंबई सोडून भारत सोडून मी नेपाळला कधी जाईल. अशी सगळी उलटी जर्नी झाली होती आणि ते सगळं कॅल्क्युलेट होतं सगळं. आणि जर समजा आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये असू किंवा कुठल्याही ध्येयावर असू दे, जे एखादे रनर असतील किंवा पहिलवान, कुस्ती वगैरे, कुठलंही क्षेत्र असू दे, आपल्याला सक्सेस व्हायचं असेल ना तर आपले गोल हे फिक्स पाहिजेत. म्हणजे आपण म्हणतो की आपली बकेट लिस्टसारखं आपले ड्रीम बुक आपली कंप्लीट पाहिजे. जर समजा आणि त्या ड्रीम बुकसाठी आपल्याला डेडलाईन पाहिजे. जर समजा मला एव्हरेस्टला डेडलाईन नसती तर कदाचित अजूनही एव्हरेस्ट झाला नसता. पण ती डेडलाईन मी 2021ला सरांशी पूर्णपणे डिस्कस केलं आणि जानेवारी 2022मध्ये मी लिगली ओपन केलं की फायनली मी आता एव्हरेस्टला चाललो आहे. 1 वर्षानंतर मी एव्हरेस्टला जातो आहे. तिथून पुढे माझी खरी कसोटी चालू झाली. मी एक ॲडव्हेंचर पार्क चालू केलं होतं आणि नोटबंदी मध्ये मी बराच मला मोठा फटका बसला. कारण की त्याच पिरियडला मी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती बाहेरनं पैसे काढून. आणि मी म्हटलं सुरुवातीला मला वेगळं आणि युनिक करायला काहीतरी आवडतं, म्हणून मी ते केलं. आणि नोटबंदीमुळे बिझनेसमध्ये मोठा ग्राफ डाऊन झाला. त्यामुळे तो फटका तिथून कुठेतरी सावरायला सुरुवात झाली. 1-2 वर्ष झाले, कोविड आला, तिथून परत फटका बसला आणि नंतरनं थोडासा जागेचा इश्यू, जागा प्रॉपर्टी रेंटवर असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम उभे राहिले आणि शेवटी मी तिथे ऑलमोस्ट 40 लाख रुपये त्या बिझनेसमध्ये लॉसमध्ये गेलो. आता ऑलरेडी माझ्यावर जे पहिलं लॉसमध्ये गेलो तो वेगळा, पण चालू कंडिशनला माझ्यावर 7-8 लाख रुपये कर्ज होतं. आणि ते 7-8 लाख रुपये कर्ज आईचा गडावर स्टॉल अजूनही आहे. म्हणजे असं नाही की हे खूप जुनी गोष्ट आहे. लेटेस्ट म्हणजे हे सगळं आत्ता आईला 1-1.5 वर्ष झालं की आम्ही म्हणलं की आता तू बंद कर बास, पण तो स्टॉल अजूनही आहे. माझी सख्खी बहीण त्या स्टॉलवर असते लिंबू सरबतच्या. पण म्हणजे एका साईडला माझं ॲडव्हेंचर पार्क, हे सगळे उद्योग, माझं गिर्यारोहण, हे सगळं चालू असताना आईचा लिंबू सरबतचा स्टॉल, तिला ह्याच्यात मदत करणं, हे सगळं चालू होतं. आणि आता पैसा उभा करायचा आहे, म्हणजे सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. मी फंडिंग मागायला सुरुवात केली. म्हणजे 99% लोकांनी मला सपोर्ट केला. 99% लोकांनी. कदाचित माझं नशीब चांगलं म्हणावं लागेल किंवा लक म्हणावं लागेल किंवा आपल्या कर्माची फळं चांगली भेटली असंही म्हणू शकतो आपण. 1% लोकांनी विरोध केला. आणि माझी सगळ्यात पहिलं जे मानधन होतं ना ते 11 रुपये होतं. आणि 11 रुपयाची एव्हरेस्टची माझी जी मानधनाची सुरुवात झाली ती मला लाखो रुपयापर्यंत मानधन मिळालं. आणि माझं पहिले, मी सांगतो ना तुमच्याकडे गोल तुमचे सेट आणि फिक्स असतात ना, त्यावेळेस तुम्ही गोल जवळ आल्याच्या नंतर पागल होता, तुम्हाला झोपसुद्धा लागत नाही. लिटरली कधी योग आला तर माझ्या मिसेसला विचारा तुम्ही, मी रात्री 1 वाजता 2 वाजता डचकून जागा व्हायचो आणि ती म्हणायची काय झालं, काय नाही, मला स्वप्न पडलं की मी आज कॅम्प 3वर आहे.
हां. मी आज कॅम्प 2वर आहे. म्हणजे एवढी भयानक त्या जर्नीमध्ये मी त्यात घुसलो होतो आतमध्ये. कुठलंही सक्सेस एवढं सहजासहजी नाही मिळत. आपल्याला त्या गोष्टीसाठी पागल व्हावं लागतं आणि त्यासाठी रगडावं लागतं, स्वतःला झिजावं लागतं. फायनली ते सगळं झालं, पैसे गोळा करायला सुरुवात केली. काहींनी म्हणजे असं झालं की लायकी नाही म्हणून दारातून हाकलून लावलं. काहींनी 3-3, 4-4 महिने ये आज ये उद्या ये आज ये असं केलं आणि एक पैसेसुद्धा मदत नाही केली. काही लोक अशी पण भेटलीत की ज्यांनी ते स्वतः 1 रुपयाही मदत करू शकत नव्हते. पण माझ्याबरोबर एक माझा मित्र आहे प्रसाद म्हणून लोणावळ्याचा. तो त्याचा हॉटेल व्यवसाय आणि त्याचा हॉटेल व्यवसाय पण थोडासा डाऊनमध्ये चालला होता. तर त्यामुळे पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मित्राला आपण एव्हरेस्टला पाठवायचं. 2 महिने स्वतःचं हॉटेल सगळं सोडून माझ्या घरी येऊन तळ ठोकून राहिला होता. मी रात्री 11-12 वाजता झोपायचो आणि मी झोपायचो त्यावेळेस तो प्लॅनिंग करायचा की उद्या कुणाला भेटायचं आहे, अच्छा, उद्या कुठली मीटिंग आहे, किती वाजता काय आहे. मी सकाळी लोणावळ्याला असायचो, ज्युपिटर होती माझ्याकडे आहे म्हणजे ती अजून, लोणावळ्याला असायचो, संध्याकाळी महाबळेश्वरला असायचो. एवढी गाडी माझी दिवसातून फिरायची. दुपारी कुठे तर मुळशीलाच असायचो. म्हणजे आज ह्याला भेटलोय, उद्या त्याला भेटलोय, परवा त्याला भेटलोय, एवढं फिरलो भयानक. पहिले 7 महिने मी काय सांगतो लक्षात घ्या, पहिले 7 महिने मला स्वतःला पैसे कसे मागायचे हे तयार करण्यात गेले. जर समजा मी आज तुमच्याकडनं पैसे मागतोय, दादा मला जरा एक 5,000 रुपये द्या, कसे मागणार आहे? उसने मागणार आहे. इथं पैसे असे मागायचे की ते पैसे मी तुम्हाला परत देणार नाही आहे. ती जीभ रेटायला किंवा मनाची तयारी करायला मला 7 महिने गेले. जसं कळत गेलं की आत्ता टार्गेट जवळ आलं, आत्ता आपल्याकडे पर्याय नाही आहे, कारण की 2-3 लाख रुपये गोळा झालेले आहेत, कुणी 100, 200, 500, 1000 करून, आणि आत्ता मोठी झेप घ्यायची आहे. हे पैसे जर आपण ह्यांना परत देऊ शकतो, लोक म्हणतील आम्ही तुम्हाला काय रिटर्न परत पैसे द्यायला पैसे दिलेत का? आणि जर समजा आपण पैसे नाही दिले तर मार्केटमध्ये आपल्या इज्जत जाण्याचं काम आहे, आपण समाजाला फसवतोय. अशा अनेक गोष्टी होत्या. मग म्हणतात ना की जो आपण आपला टॉप गिअर टाकतो तसा गिअर टाकला आणि मग काही मंडळी बरोबर राहिले. एवढी लोक भेटली आयुष्यामध्ये की माझा सक्सेस व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सत्यनारायणाची पण पूजा घातली. म्हणजे नेहमी असं वाटतं ना की आपल्याबरोबर आपले कष्ट तर असतात बरं का, कष्ट सगळेजण करतात, पण त्याच्याबरोबर तुम्हाला कुठेतरी आपल्या सहकाऱ्यांचे, साथीदारांचे पॉझिटिव्ह वेव्ह पण खूप गरजेचे आहे. आणि कुठेतरी त्या वेव्हमुळे आपण अजून जास्त ताकदीने पुढे जात असतो. आता ही सगळी बरीच जर्नी झाली. ॲक्च्युली अख्ख्या 35 वर्षाचा प्रवास आहे. एक दिवस हा चॅलेंज घेऊन उगवलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि त्या आलेल्या चॅलेंजरवर मात करून मी पुढे गेलेलो आहे आणि तिथून मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आहे. म्हणून मी प्रत्येक स्टेपला तो दिवस, ती जर्नी म्हणजे खूप मोठी आहे, ते सांगणं बराच वेळ जाईल. तर मी ॲक्च्युली परत एव्हरेजच्या मेन मुद्द्यावर येतो. फायनली माझी तारीख ठरली होती आणि मी 2 एप्रिलला 1 एप्रिलला घर सोडलं, 2 एप्रिलला मी मुंबईला पोहोचलो आणि 2 एप्रिलला माझी फ्लाईट होती. मी 2 एप्रिलला काठमांडूला पोहोचलो आणि तिथून पुढे माझी एव्हरेजची जर्नी तयार झाली. आत्ता टोटल बजेट होतं माझं 35 लाख रुपये. माझ्याकडे गोळा झाले होते 24 लाख रुपये. तर मला टोटल 9 लाख रुपयानंतर म्हणजे लाख 1 रुपये इकडे तिकडे कमी झाले, थोडंसं खरेदीला वगैरे खर्च येतो, तर लाख 1 रुपये कमी झाले. तर मग आत्ता 9 लाख रुपये मला कमी पडतात. टोटल जे कॅल्क्युलेशन केलं, जे एजन्सीला पैसे दिलेत आणि हे सगळं, तर 9 लाख रुपये आता उभे करायचे कुठून? काही केलं नाही. म्हणजे आपली जी संगत असते ना, जे वाडवडिलांची म्हण आहे की जैसी संगत वैसी रंगत, सेम त्याच प्रकारे जे काही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरत असताना, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळत असताना जे लाख मोलाचे सवंगडी मिळाले आणि एक हिऱ्यासारखी बायको मिळाली आणि त्यांच्यापाशी मी तिकडनं मेसेज करून सांगितलं की सगळ्यांना पुढे पाठवलंय आणि मला मागे ठेवले आणि सांगितलं की जोपर्यंत तुमचे पैसे पूर्ण येणार नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला आम्ही पुढे पाठवणार नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत असतो ना, त्यावेळेस जेवढं मोठं टार्गेट तेवढे चॅलेंज मोठे यायला सुरुवात होतात. आणि मला पहिलं मोठं चॅलेंज आलं. माझ्या डोक्यात उलटी सूत्र होती की राहिलेलं ना, बाकी एवढे तर दिलेत ना आपण 20-25 लाख रुपये, बाकीचं बघू की नंतर ना, असं डोक्यात गणित होतं. पण नंतर तिथं गणित उलटीच फिरली सगळी. मग इकडे फोन केला. त्यावेळेस माझी टीम जी होती ना, ती मला म्हटली की दादा इकडचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, पैशाचाच विषय ना, आम्ही बघतो आता, तुम्ही फक्त पुढची तयारी करा. 6 दिवसात माझ्या मिसेसने आणि बाकी सगळ्यांनी टीमने मिळून, कुणा पहिले घेतले होते असे मदत म्हणून, ते आपल्याला परत द्यायचे नव्हते,
आत्ता 9 लाख रुपये घेतले, हे सगळे उसने घेतले. बापरे. आता हे 9 लाखाचं कर्ज झालं भोकंडी. पण ठरलं होतं की काही झालं तरी यावर्षी दादाला एव्हरेस्टला पाठवायचा. 6 दिवसानंतर ते 9 लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले आणि मग तिथून पुढे माझी जर्नी चालू झाली. माझं फ्लाईटने मी लुकलाला पोहोचलो. लुकला हे जगातलं सर्वात डेंजर एअरपोर्ट आहे. खूप छोटा 100 मीटरचा फक्त त्याचा रनवेच आहे आणि नाही तर डायरेक्ट खाली 10-12 हजार फूट खोल दरीत जर विमान फेल झालं तर ते तिथे पोचलो आणि मग तिथून आमचा बेस कॅम्पचा ट्रेक चालू झाला. आम्ही 10 दिवसात बेस कॅम्पला पोहोचलो. एकंदरीत तो 15-16 दिवसाचा ट्रेक असतो, पण आता आम्ही एक्सपिडिशनला चाललो, आम्ही काही ट्रेकला नाही चाललो. आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. तिथून मग आमचं रोटेशन अप डाऊन अप डाऊन. आम्ही टोटल इंडियातले 8 जण होतो. आम्ही ज्या एजन्सीकडनं बुक केलं होतं त्या एजन्सीमध्ये इंडियातले आम्ही 8 जण होतो आणि इंटरनॅशनल हे 4 जण होते. अशी टोटल 12 जणांची टीम होती. पण इंटरनॅशनल हे सगळे पूर्णपणे वेगळे होते आणि इंडियन हे पूर्णपणे वेगळे होते, कारण की आपला मेन्यू फूडचा आणि त्यांचा मेन्यू तो थोडासा सेट व्हावा म्हणून त्या एजन्सीने तशा प्रकारे वेगळं केलं होतं. त्यातलं सांगायला का मला वाटतं की त्यातले 4 जण आम्ही 4 जण हे आम्ही पुण्यातले होतो. अच्छा. हां, म्हणजे महाराष्ट्रातले म्हणायला काही हरकत नाही. आणि बाकीचे 1 जण होते तमिळनाडूच्या, एक होत्या पंजाबच्या होत्या आणि एक MP चा होता, असे बाकीचे, आणि एक UP चे होते असे. तर मग सगळे आम्ही तिथे एकत्र गप्पा गोष्टी, टोटल 40-45 दिवस सगळा आमचा तो पुढचा प्रवास एकत्र. एक किस्सा तर असा भारी व्हायचा की हे सगळे माझ्या पुढे रोटेशन म्हणजे त्या टेरेनमध्ये बॉडी सेट करण्यासाठी आपल्याला बॉडी ॲक्लिमेटाईज करावा लागते, कारण की तुम्ही एकदम हाईटला नाही जाऊ शकत. त्या टेरेनमध्ये जे असे हवेचा दाब असतो, ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत जातं, तसं त्या टेरेनमध्ये बॉडीला सेट करण्यासाठी एक मेथड आहे, क्लाइंब हाय आणि स्लिप डाऊन. म्हणजे तुम्ही वर जायचं आणि खाली यायचं, झोपायला खाली यायचं किंवा बॉडीला सेट करायचं अप डाऊन करत असं. तर त्याच्या ह्याच्यामध्ये आमचे जवळपास 40-45 दिवस गेले. मग बऱ्याच गप्पा गोष्टी, मजा, थोडासा त्रास, एकमेकांना अशी मस्ती करणं, एकमेकांचं सहानुभूती करणं. आता तिथे कम्युनिकेशनचं काही नाही. मग आठवड्यातून 1 दिवस खाली यायचं, जवळपास एक 12 किलोमीटर, आणि तिथून मग ते एक 600 रुपयाचं आपल्याकडे जुनं ते क्रॅश कार्ड यायचं, तसं वायफायचं कार्ड घ्यायचं, तेवढ्याशा रूममध्ये बसायचं. तिथूनच मग घरच्यांना काय असेल ते सगळी आठवड्याची अपडेट द्यायची आणि मग परत वर जायचं. मग घरचे त्या अपडेट इकडे पाठवत राहणार की असे अपडेट आलेली आहे. सगळं सॅटेलाईट होतं, पण आपण पैसेच अशा पद्धतीने मॅनेज करून गेलो होतो. सॅटेलाईट काय आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा होता सगळा विषय. तर फायनली तसं झालं आणि मजा आली खूप. मस्ती धिंगाणा वगैरे, थोडीशी भांडणं. हां, ते तिथं ॲक्च्युली भांडणं म्हणजे काय होतं माहिती आहे का, डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या माइंडवर परिणाम होतो. बरोबर. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला गिर्यारोहणामध्ये शारीरिक बरोबर मेंटली पण फिट राहणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्यावर स्वतःचा कंट्रोल स्वतःवर राहणं अपेक्षित आहे आणि स्वतःचा कंट्रोल स्वतःवर फक्त आपला मेंदूच ठेवू शकतो. मला दारू नाही प्यायची हे माझा मेंदूच माझ्यावर कंट्रोल ठेवणार आहे, बरोबर, दुसरं कुणीच ठेवू शकत नाही. म्हणजे कुठलाही व्यसनमुक्ती केंद्र असू नये तर काही असू दे, मी दारू नाही प्यायची हे कंट्रोल माझा मेंदूच फक्त माझ्यावर ठेवणार आहे. सेम हिमालयात तेच होतं. आणि गिर्यारोहण सगळ्यात मजबूत जर काय बनवत असेल ना तर मेंटली मजबूत बनवतं आपल्याला. आणि मग तिथे समजून घेणं, हे आमचे ते खूप सिनियर शरद सर होते, तर त्यांचं ऑलरेडी आधी एव्हरेज झालं होतं आणि ते आमच्याबरोबर होते, त्यामुळे त्यांचा अनुभव आमच्याबरोबर कंटिन्यू शेअर व्हायचा. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट करणारा व्यक्ती शरद कुलकर्णी सर, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भारतातले वर्ल्ड एज एव्हरेस्टर हे आमच्याबरोबर होते. त्यांनी आधी पण एव्हरेस्ट क्लाइंब केलं, त्यामुळे आम्हाला त्यांच्या गप्पा, अनुभव, एक वडिलांसारखं व्यक्तिमत्व आमच्याबरोबर होतं. खूप तिथे जाताना त्रास आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच. फायनली आम्ही शेवटचा पुशवर येतो. आम्ही अपडाऊन त्यात खुंब वाईस फॉल, कॅम्प 1 परत डाऊन, कॅम्प 2 परत डाऊन, लोबूचे पीक क्लाइंब परत डाऊन. आता ह्याच्यात काय फार घुसत बसत नाही, त्याची पण वेगवेगळी स्टोरी आहे, जर्नी आहे. आता मेन फायनली शेवटच्या समिट पुशवर येतो. समिट पुशला ज्यावेळेस आम्ही निघालो तर जसं मी सुरुवातीला म्हटलं त्यावेळेस इंटरनॅशनल आणि इंडियन अशा 2 टीम केल्या होत्या त्या एजन्सीनी. आम्ही जाताना इंडिव्हिज्युअलच गेलो होतो, आमचं सगळं इंडिव्हिज्युअलच होतं. आम्ही काही ग्रुपशी आमचा काही संबंध नाही, पण सगळे एकत्र भेटल्याच्या नंतर ना कुठेतरी भावनिक अटॅचमेंट आपली होत असते. आणि ऑलरेडी त्यात पुण्यातले वगैरे असे आम्ही एकत्र होतो. त्यात अभिषेक, स्वप्नील आणि मी, आम्ही तिघं तर एकत्रच होतो. इकडे प्रॅक्टिस आणि शरद सर, आम्ही 4 जण तर एकदम एकत्र प्रॅक्टिस आणि हे सगळंच झालं होतं. त्यामुळे आम्ही जरी वेगळे गेलो असेल तिकडं तरी पण असताना आम्ही एकत्रच होतो.
असं ते सगळं कॉकटेल झालं होतं. फायनली समिट पुशला निघालो आणि ज्या दिवशी आम्हाला समिट पुशला जायचं आहे, आमच्या अगोदर जे इंटरनॅशनल 4 क्लाइंबर होते, तर ते समिट पुशवरनं ज्या दिवशी त्यांचं समिट होऊन जे खाली येणार होते, त्या रात्रीला आम्हाला बेस कॅम्प सोडून कॅम्प 2ला शिफ्ट व्हायचं होतं फायनलसाठी. आमचं सगळं रोटेशन वगैरे सगळं संपलं होतं. लास्ट मोमेंटला दुपारी असं काहीतरी कॉल येतो, आज रात्री निघायचं आणि आज दुपारी असं कळतं की ऑस्ट्रेलियन क्लाइंबर होतं एक, आणि त्या क्लाइंबरला वर काहीतरी त्रास व्हायला चालू झाला. तो क्लाइंबर कोण होता? तर आम्हाला 8 जणांना सगळ्यांना मिळून जेवढा एक जेवायला टेंट होता ना, तेवढा एकट्याने टेंट फक्त राहण्यासाठी घेतला होता. बापरे. हां. आम्हाला 8 जणांना मिळून तो एक हिटर असायचा. संध्याकाळच्या टायमाला जेवताना त्यांनी त्याच्या टेंटमध्ये तो हिटर घेतला होता. आम्ही ज्या एजन्सीकडनं गेलो होतो, त्या एजन्सीचे टॉप नंबरचे 2 एक्स्ट्रा, म्हणजे 3 ते 4 शेर्पा त्यांनी एक्स्ट्रा घेतले होते. बापरे. हां. आमच्या पॅकेजमध्ये फक्त 6 ऑक्सिजन सिलेंडर होते, त्यांनी 6+वरचे असे 10 एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर घेतले होते. एवढी सगळी तयारी करून एवढं हे होऊन, म्हणजे आमचं बजेट आणि त्याच्या बजेटला कुठंच ताळमेळ लागू शकत नाही एवढं आम्हाला तर नक्की कळतं. म्हणजे त्याच्या बजेटमध्ये आम्ही 8 जण क्लाइम करून आलो असतो एवढं मात्र नक्की. तर असं एकंदरीत ते सगळं झालं. फायनली ज्यावेळेस आम्हाला निघायचे त्यावेळेस कळालं की त्यांचं नाव जशन होतं. जशन इज डेथ. म्हणजे पहिला शॉक तर तिथं बसला की यार अशा ठिकाणावर आपल्याला जायचं आहे की ज्या व्यक्तीबरोबर आपण 40-45 दिवस घालवलेत आणि त्या व्यक्तीच्या बॉडीच्या कडेने आपल्याला पुढच्या 3-4 दिवसात जायचं आहे. इमॅजिन करा किती डेंजर असेल आमच्यासाठी ते. खूप भयानक होतं, म्हणजे हॉरेबल होतं सगळं की आता काय करायचं. आणि मग त्यावेळेस आहे ना, बूस्टर द्यायला कोणतरी लागतं आणि तो बूस्टर द्यायला आमचे शेर्पा होते. आणि शेर्पा हा तिथला आपला देव आणि आपलं सर्व काही जे काय असेल ते. फायनली आम्ही तिथून मूव केला. शेर्पाने आम्हाला सगळं सांगितलं की तुम्ही इथे का आलात, कशा आलात, कशासाठी आलात, किती एफर्ट्स घेतलेत, काय काय प्रयत्न केलेत. मग आम्हाला पुन्हा त्यांनी आमच्या भूतकाळात नेलं आणि आम्हाला आमचं फ्युचर दाखवलं. आणि म्हणजे शेर्पाने आम्हाला तिथं मोटिवेट केलं, आमचं टॉनिक दिलं आम्हाला की बूस्टर जो पाहिजे मोटिवेशन ते दिलं. आम्ही कॅम्प 2 सोडला, बेस कॅम्प सोडला आणि आम्ही कॅम्प 2ला फायनली पोचलो दुसऱ्या दिवशी. आता आम्ही ज्या दिवशी कॅम्प 2ला पोचलो त्या दिवशी वरतून जे ते 4 क्लाइंबर होते, त्यातला एकाची डेथ झाली, राहिलेले 3 क्लाइंबर होते. 3 क्लाइंबर वरतून खाली आले कॅम्प 2मध्ये. आणि त्यावेळेस मी त्यांना बघितलं. मी लिटरली सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये मी कधीही भूत नावाचा प्रकार पाहिला नाही. सह्याद्रीमध्ये 365 दिवस 24 तासामध्ये असा कोणतीही वेळ नाही आहे की त्या वेळेमध्ये मी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एकटा फिरलो नसेल, पण मला भूत कधी दिसले नाहीत. पण ज्यावेळेस मी त्यांना बघितलं ना, त्यावेळेस मला जाणवलं की साले भूत असे असू शकतात. म्हणजे लिटरली सांगतो, तुमचा ऑक्सिजन मास्क असा असतो, स्नो गॉगल असं लावलेला असतो पूर्णपणे, स्नो गॉगलमधनं तुमची हवेचा कण सुद्धा आत जात नाही असं असतं. आणि इथं थोडासा पार्ट ओपन राहतो. तर असं झालं की ते पार्ट फाटला होता आणि त्यातून रक्त गळत होतं, टप टप टप. दुसऱ्या एकाच्या हाताच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं, एकाच्या पायाच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं. आम्ही लिटरली एवढे शॉक झालो. त्यातला एक जण तर असा होता तिघांमधला, वर्ल्ड रेकॉर्डर येतो तो, नॉन स्टॉप 500 किलोमीटर पळालेला आहे. बापरे. आणि त्याची हालत बघून लिटरली जर समजा आपल्या मराठी आणि गावठी भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आमची फाटली होती. की जर समजा ह्याच्यासारख्या ॲथलीटचे जर हे हाल होतात तर आमचं काय. पुन्हा शेर्पा येतो, पुन्हा मोटिवेट करतो आणि सांगतो की त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करायच्या नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्ही घाबरून गिवअप नाही करायचं, पण त्यांच्याकडनं त्यांच्या चुकांमधनं आपल्याला काय शिकायला भेटेल हे आपण शिकायचं. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पहाटे उठायचं होतं. आमच्या शेर्पाने आवाज दिला. आम्ही स्वप्नील आणि मी एका टेंटमध्ये होतो, अभिषेक आणि त्याचा मित्र ते एका टेंटमध्ये होते, शरद सर आणि अजून एक MP चे होते ते एका टेंटमध्ये होते. शरद सर माझ्या शेजारी टेंट होता, मी त्यांना आवाज दिला, सर असं असं आहे, उठा आता. तर सर उठले, रेडी झाले, आम्ही पण रेडी झालो. सरांच्या टेंटमध्ये एक दुसरा क्लाइंबर होता MP चा, तो म्हणला, मी म्हणलं सर चलो उठो, प्रोफेसर होते ते. आणि त्यांना म्हटलं सर उठा, बोला हां हां आप रेडी हो जाओ मैं आया. आम्ही उठलो, डायनिंग टेंटमध्ये गेलो आणि तिथून कॅम्प 2ची गोष्ट आहे, तिथून आम्ही चहा वगैरे गरम, आता गरम पाणी म्हणून आम्ही
चहा गरम पाणी म्हणून प्यायचो, चहा नव्हतं. म्हणजे विचार करा की आम्ही एका टायमाला अर्धा लिटर चहा आरामात गटकायचो, जो की मी इकडं कधीच चहा पित नाही. मी हिमालयात जाताना फक्त 1 महिना आधी चहाची सवय लावून घेतो. हिमालयात पाणी आम्ही चहा हे पाणी म्हणून पितो, कारण की गरम पाणी प्यावं लागतं आणि गरम पाणी तोंडाला चव राहत नाही म्हणून. तर फायनली आम्ही तिथे गेलो. नंतर टेंटमध्ये तो व्यक्ती डोळे चोळत आला आणि म्हणतोय की आप कंटिन्यू करो, मैं नहीं आ रहा हूं. आमच्या पहिल्या एका व्यक्तीने तर गिवअप केलं कॅम्प 2लाच. आम्ही थोडंसं जाम हे झालं की यार जसं जसं आपला एक एक व्यक्ती कमी होत जातो तसं तुमच्यावरचं प्रेशर वाढत जातं. आईला हा एवढा मोठा व्यक्ती एवढा हुशार असून इथपर्यंत आला, इथून गिवअप करतोय म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम होईल बाबा. म्हणजे आपल्यावर प्रेशर वाढत जातं. शेवटी फायनली आम्ही कॅम्प 2 सोडला. कॅम्प 2वरनं कॅम्प 3ला गेलो. कॅम्प 2पर्यंत मी सगळ्यांच्या मागं असायचो. कमीत कमी 1 तास, 1.5 तास, 2 तास कमीत कमी, बरं का, त्याच्यापेक्षा जास्त वेळ असायचो. सगळेजण म्हणायचे हा सह्याद्रीत एवढा फिरतो, हे करतो, ते करतो, मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि हा सगळ्यांच्या मागं आहे. माझ्या गुरूंनी मला काही एक कानमंत्र देऊन ठेवले होते. गिर्यारोहण हे आपल्या पद्धतीने आपण खेळायचं असतं. गिर्यारोहण ही काही रेस नाहीये. बरोबर. लिटरली सांगतो, कॅम्प 2पर्यंत फायनल पुशपर्यंत मी सगळ्यांच्या मागं असायचो. कॅम्प 2 नंतरनं सगळ्यांच्या पुढे मी 2 तास असायचो. मला माहीत होतं की माझा हुकमी एक्का कधी बाहेर काढायचा आहे आणि ते मला माझ्या सरांनी सांगून ठेवलं होतं. एकदा का आपण फायनल पुशला गेलो, डेथ झोनमध्ये एंट्री केली, तर जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला अटेम्प्ट मारून सेफ झोन आपला परत कॅम्प 2 आहे तोपर्यंत आपला वेळ, आपला ऑक्सिजन, आपला माइंड हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे चालायचं आहे. फायनली कॅम्प 3ला पोचलो सगळ्यांच्या आधी 2 तास. तिथं पोचलो. तिथं थोडंसं कॅम्प 2च्या वर नंतर तुम्हाला अन्न काही भेटत नाही. तुमच्याकडे अन्न असतं, समोर आलं तरी तुम्हाला वॉमिटिंग झाल्यासारखं होतं, कारण की तुमच्या डायरेक्ट इनडायरेक्टली तुमच्या मेंदूवर, बॉडीवर इंटरनल ऑक्सिजनमुळे परिणाम झालेला असतो. कारण की तुमच्या बॉडीत जेवढं ऑक्सिजन पाहिजे तेवढं ऑक्सिजन जात नाही, त्यामुळे तो मेंदूकडे तेवढं जात नाही आणि मेंदूमध्ये त्या पद्धतीने काम करत नाही आणि मग डिहायड्रेशन वगैरे होणं झालेली असते बॉडी खूप. कितीही नाही म्हटलं तरी एक्झॉस्ट आणि डिहायड्रेशन ही होते. फायनली कॅम्प 3ला पोचलो. कॅम्प 3 तर असा आहे की 75-80 डिग्रीच्या उतारावर लागतो. आपण जसं आसामला वगैरे त्या ऊसाच्या शेतांच्या ज्या पट्ट्या बघतो ना, तशा पट्ट्या करून त्याच्यावर टेंट लावलेले होते. म्हणजे फक्त तेवढीच पट्टी उकरून तो टेंट लावलेला, असं आपण ताली घालतो किंवा बांध घालतो शेतांना तशा प्रकारे. आणि तिथंच म्हणजे तिथं त्या टेंटमध्ये राहणं. आम्ही पहाटे दुसऱ्या दिवशी उठून कॅम्प 4साठी निघालो कॅम्प 3वरनं. ते कॅम्प 2 सोडल्याच्या नंतर आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण पण नाही. जे काय आहे ते बेस कॅम्पलाच ॲक्च्युली होतं. कॅम्प 2ला थोडंफार. आम्ही कॅम्प 3 सोडला. कॅम्प 3वरनं कॅम्प 4ला गेलो. लोच्छे फेस लागतं पहिल्यांदा, म्हणजे लोच्छेचा समिट कॅम्प लागतो, नंतरनं कॅम्प 4 लागतो. आपण ज्या दिवशी कॅम्प 3ला सोडतो त्याच दिवशी सेम आपण कॅम्प 3ला पोचून त्याच रात्रीला आपल्याला कॅम्प 4 सोडायचा असतो. कॅम्प 4 हा फक्त आपल्याला 2-3 तास रेस्टसाठी असतो. कॅम्प 3 कॅम्प 4 हा ॲक्च्युअलमध्ये डेथ झोन आहे दोन्ही सुद्धा. कॅम्प 4 तर खूपच जास्त डेंजरस आहे. फायनली कॅम्प 4ला पोचलो आणि परत एक मोठं संकट समोर येऊन उभं राहिलं. एवढा भयानक विंड चालू झाली, एवढा भयानक स्नोफॉल चालू झाला, असं वाटलं की इथपर्यंत आलो आणि इथून आता कदाचित मोहीम गुंडाळायला लागते का काय. जर समजा वरची जे शेर्पा गेलेत त्यांनी जर समजा म्हटले गिवअप तर गिवअप, शेर्पा जर म्हटला गिवअप तर गिवअप, त्याच्यापुढे आपण काहीच करू शकत नाही, कारण की तो टेरेन आपला नाही आहे. सह्याद्रीमध्ये मला माहिती आहे की मी बाबा इथं फिरू शकतो, तिथं फिरू शकतो, कारण की हा सह्याद्री आपला टेरेन आहे. पण हिमालय आपण नाही तिथे त्यांच्याशी चॅलेंज किंवा फाईट करू शकत. शेवटी जीव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. फायनली शेर्पा म्हणलं की थांबा आपण लेट, म्हणजे आम्ही जे 7ला निघणार होतो, स्नोफॉलची आणि विंडची कमी होण्याची वाट पाहत पाहत आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळी 9 वाजल्या. 9 वाजता शेर्पाने फायनल कॉल दिला की रेडी हो जाऊन निकलना आहे. तर माझ्या मनात झालं की मन में लड्डू फुटा, अशी ती माझी सिच्युएशन झाली. चला फायनली आपल्याला वर जायचं म्हणून बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर सगळं बॅग वगैरे भरून टेंटमधनं क्रॅम्पॉन घालायला सुरुवात केली आणि नंतर जिकडे जायचं त्या बाजूला पाहत होतं काही टॉर्च वरतून खाली येतात. परत टेन्शन. वरच्या जर समजा शेर्पांनी क्लाइंबरनी जर समजा मोहीम गिवअप केली असेल, वाइंडअप केली असेल, की स्नो कॅम्प 2चं वातावरण वेगळं आहे, कॅम्प 3चं वेगळं, सेम दिवशी एकाच दिवशी कॅम्प 3चं वातावरण वेगळं, कॅम्प 2चं वेगळं, कॅम्प 2चं वेगळं, कॅम्प 3चं वेगळं, कॅम्प 4चं वेगळं, हिलरी स्टेपचं वेगळं आणि टॉपचं वेगळं. एकाच वेळेस सगळीकडचे वातावरण वेगवेगळे. असं नाही की बाबा आपल्या एखाद्या गडाच्या पायथ्याला जसं सेम वातावरण आहे तसंच वर गडावर आहे, अशातला अजिबात भाग नाही.
आता म्हटलं वरच्यांनी जर मोहीम गुंडाळली असेल तर आपल्याला पण पर्याय नाही आहे, जावंच लागणार. परत टेन्शन. दाईला म्हणलं, दाई म्हणजे शेर्पाला दाई म्हणतात, मोठा भाऊ, नेपाळीमध्ये मोठा भाऊ म्हणजे दाई. दाईला म्हटलं, दाई अभी क्या करे? तर म्हणले कुछ नहीं, हम ऊपर जा रहे हैं. माझ्या मनात दोबारा मन में लड्डू फुटा. फायनल तो ऊपर जाना है अभी. फायनली मी रेडी वगैरे झालो आणि त्यावेळेस माझ्या शेर्पांनी मला एक हे केलं, एक वाक्य बोलला की लहू सर, आपने अभी तक मुझे बिल्कुल भी तकलीफ नहीं दी. माझ्या शेर्पाचा एक मी किस्सा आवर्जून सांगेन. सगळ्यांचे शेर्पा बेस कॅम्पला अलॉट झाले होते आणि माझी एक वेगळी रिक्वायरमेंट होती शेर्पाच्या बाबतीत. म्हणजे ह्याच्यावरनं मला ट्रोल पण करण्यात आला आमच्या ग्रुपमध्ये की माझा शेर्पा कसं असलं तरी चालेल, फक्त त्याला हिंदी बोलता आलं पाहिजे. कारण की मला नाही येतं इंग्लिश आणि ना मला येतं नेपाळी, त्यामुळं मला येतं हिंदी. मला हिंदीच बोलणारा शेर्पा पाहिजे. हे मी 1 वर्ष आधीच माझ्या एजन्सीला ठणकावून सांगितलं होतं. आणि तो जो शेर्पा होता तो मला बेस कॅम्पला सगळ्यांना शेर्पा भेटले. माझा शेर्पा फायनल पुशला मला समिट डेच्या दिवशी कॅम्प 3ला भेटला पहिल्यांदा. तोपर्यंत शेर्पाचा माझा लांबपर्यंत काही संबंध नव्हता. फायनली तिथून शेर्पाला मी काही कॅम्प 4पर्यंत काही त्रास नाही दिला. तो नंतर मला म्हणलं की आपने मुझे कुछ तकलीफ नहीं दी, अभी आपका 50% लक मेरे हाथ में है, आपको कुछ भी होता है तो मुझे बताना. मैं बोला दाई मेरे घर में फैमिली है, देखो मुझे कुछ भी हुआ मैं 100% आपको बता दूंगा, आप टेन्शन मत लेना. नंतर ना आयुष्यात माझ्या बेसिक कोर्समध्ये मी टॉप झालो, ॲडव्हान्स कोर्समध्ये मी टॉपर आलो माझ्या कोर्समध्ये. त्यानंतर ना सह्याद्रीतले एवढे सगळा अनुभव होता, हिमालयातल्या ट्रेकचा अनुभव होता, पण माझ्या बुटांना आजपर्यंत कोणी हात नव्हता लावला. आणि तिथे माझा शेर्पा म्हणतो की तू तुझे क्रॅम्पॉन लावायचे नाही, तू शांत उभा राहा, मी तुझे क्रॅम्पॉन लावतो. माझं स्वतःला गिल्टी फील झालं होतं. पण ती मला ऑर्डर होती आणि ती ऑर्डर मला फॉलो करणं बंधनकारक होतं. का? कारण की ती ऑर्डर माझ्या भल्यासाठी होती. बरोबर. म्हणजे तो माझ्या बुटाचे क्रॅम्पॉन लावतोय आणि मला आतमध्ये असं गिल्टी फील होतं, यार आपली लायकी नाही आहे, आपण क्रॅम्पॉन लावू शकत नाहीये, आपलं स्वतःचे बूट आपण लावू शकत नाही. पण नंतर ना असं पण जाणवलं की आपण करू शकतो, पण ही आपल्याला ऑर्डर आहे, ती ऑर्डर आपल्याला फॉलो करायची आहे. ही काहीतरी त्यांनी त्याचा असणारा अनुभव जो आहे तो मांडतोय, म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्यात. फायनली ते क्रॅम्पॉन वगैरे त्यांनी लावले आणि मग आम्ही स्टार्ट केलं. तोपर्यंत आमच्या टीममधले जे काही 6 लोक होते, मी 7वा, एक जणाने ते गिवअप केलं होतं, ते 6 लोक माझ्या पुढे 15 ते 18 20 मिनटं ते माझ्या पुढे निघून गेले. आणि नंतर 20 मिनटं शेर्पा आणि माझा शेर्पा आणि मी मागून स्टार्ट झालो. मी हळूहळू एकेकाला क्रॉस करत रात्रीचं पुढे गेलो निघून. पण ज्यावेळेस पहिल्यांदा क्रॅम्पॉन लावून कॅम्प 4 सोडला आणि हार्डली 15 मिनटं चाललो असेल तर पहिल्या डेड बॉडीचं दर्शन झालं. बापरे. आणि शेर्पा, दाई ये सोया नहीं, बोला ये डेथ हुआ है क्या? बोला अभी जो ऊपर जो रिटर्न टॉर्च आ रहे थे ना, तो इसी को खींच के लेके आ रहे थे. मग त्यावेळेस मेंदूला आपण म्हणतो ना की किती प्रिपेअर राहणं किंवा मेंटली किती फिट असणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी तिथे कामाला येतात. कूल, एकदम नॉर्मल, चिल. मग तिथून मी पुढे जात राहिलो. बाल्कनी म्हणून एक एरिया येतो, त्या बाल्कनीमध्ये पोचलो, तिथं थोडंसं पाणी पिलं. तिथून मग पुढे साऊथ समिट येतं, साऊथ समिटला गेलो. साऊथ समिटला माझा ऑक्सिजन सिलेंडर संपला, तो चेंज केला शेर्पानी. साऊथ समिटला गेल्याच्या नंतरनं खूप भयानक त्रास व्हायला लागला. अचानकच माझा ऑक्सिजन मास्क बंद पडायला लागला आणि मला समजेना की नक्की प्रॉब्लेम कशात आहे. माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये आहे का माझ्यात आहे, नक्की टेक्निकल प्रॉब्लेम आहे का फिजिकल प्रॉब्लेम आहे, हा ॲक्च्युली मला समजत होता. आणि मी 2-3 वेळा क्रॉस केलं. पहिल्यांदा माझा मास्क ऑलमोस्ट एक अर्धा मिनिट मी 30-40 सेकंद बंद पडायचा. नंतरचं ड्युरेशन वाढत गेलं. असं कमीत कमी 4-5 वेळा झालं सुरुवातीला, तरी पण मी ते रेटलं. नंतर शेवटला मला 2 स्ट्रोक खूप भयानक बसले आणि असं जाणवलं की आत्ता मी मरणार आहे. आणि फाइनली शेर्पाला म्हटलं, दाई मुझे बहुत तकलीफ हो रही है, मुझे ऑक्सीजन ही नहीं आ रहा है, बहुत तकलीफ हो रही है. शेर्पाने मला म्हणलं कुछ नहीं होता. मी म्हणलं यायला माझ्यातच प्रॉब्लेम आहे. आता तो म्हणतोय काहीच नाही होत, म्हटलं मग प्रॉब्लेम आपल्यातच आहे ना. म्हणून मी पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतरनं हिलरी स्टेपला पोचलो. मी हिलरी स्टेपला पोचल्याच्या नंतरनं मला एवढा मोठा भयानक सगळ्यात मोठा स्ट्रोक बसला.
की जवळपास 3 मिनिटाच्या पुढे माझा ऑक्सिजन मास्कच बंद होता. बापरे. 2.5-3 मिनटं तो चालूच व्हायना. म्हणजे असं वाटत होतं लिटरली की ह्या छाताड फुटून काळीच बाहेर येते का काय, एवढा भयानक त्रास होत होता. लिटरली सांगतो, मला माझा मृत्यू हा अक्षरशः दिसत होता की बास लहू, आता तू काहीच करू शकत नाही आहेस, तू आता मारणार आहेस. तुझी फॅमिली, तुझं गाव, तुझा जिल्हा, तुझं शहर, तुझं राज्य, सगळं मला, माझा देश, मला ज्यांनी ज्यांनी मदत केली सगळं मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि असं जाणवत होतं की यस, आत्ता आपण संपलेलो आहोत, एवढंच दिसते समोर. आणि नंतरनं दाईला म्हणलं, दाई जो आपले पास एक्स्ट्रा मास्क, म्हणजे आम्हाला खाली बेस कॅम्पला एक्स्ट्रा मास्क आणि ऑक्सिजन सिलेंडर दिले होते, तर त्याचं काय म्हटलं. तर म्हटलं तो मास्क आपण चेंज करून बघूयात. शार्प काय म्हटलं असं हळूच आवाजात म्हणला, सर्व मास्क मी कॅम्पवर मी छोडाया. मग तर 100% आपण मारणार हे आपल्याला फिक्स झालं. का? कारण की खाली जाण्यासाठी तर मास्क पाहिजेच ना. हां. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजन आहे, पण तुमचा मास्कच खराब झाला आहे. मास्कमधून ऑक्सिजन येत नाही आहे, पण माहीत पण नव्हतं की नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे तो. मग नंतरनं ॲक्च्युअल नास्तिक असणाऱ्या व्यक्ती तिथं आस्तिक कसा झाला हे एक शॉर्टकटमध्ये सांगतो. मी आधी खूप अंधश्रद्धा वगैरे हे समजा, आता गावाकडचं जीवन, ती लाईफ वगैरे सगळी, मी 2 गोष्टी मानतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. श्रद्धा ही मनातून ठेवली जाते, अंधश्रद्धा ही वेगळी असते पूर्णपणे. अंधश्रद्धा ही अघोरी आणि म्हणजे लोकांना लुटण्याचा एक प्रकार आहे, आणि श्रद्धा म्हणजे मनातून देवावर ठेवलेला विश्वास आणि की आपल्या कर्म असं आपण म्हणू शकतो, किंवा प्रामाणिक कष्ट, आणि कुठेतरी आपल्या कष्टाला जोड जे लागते तो म्हणजे आपलं अध्यात्म आपण त्याला म्हणू शकतो. तर मी जो नास्तिक होतो की या सगळ्या गोष्टीतून बाहेर होतो, तिथून मग मी आस्तिक कसा झालो, तर प्रत्येकाचे देव स्वाभाविकच वेगळे आहेत, प्रत्येक धर्मांचे वेगळे आहेत. हिंदू धर्मामध्ये आपल्यामध्ये अनेक वेगवेगळ्या भक्तांचे वेगवेगळे देव आहेत, पण मी ह्या सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये, पर्वतरांगांमध्ये फिरत असताना माझा एकच देव आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर त्या क्षणाला मी असं ठरवलं, मी आता मरणारच आहे ना, बघू आता काय होतंय ते. काय नाही, डोळे बंद केले, शांत खाली मान घातली आणि फक्त 3 वेळा म्हटलं, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या. आणि ज्यावेळेस माझा तिसरा, मनातल्या मनात जेव्हा मी छत्रपती ताकद द्या हा शब्द तिसरा माझा उच्चार जेव्हा संपला, त्यावेळेस माझा ऑक्सिजन मास्क चालू झाला. बापरे. मला तो ऑक्सिजन मास्क बंद पडल्याच्या नंतरनं जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अंतःकरणातून जप पण म्हणू शकतो किंवा त्यांच्याकडे मी प्रार्थना केली, त्यावेळेस कळालं की ॲक्च्युअलमध्ये खरंच मला काय प्रॉब्लेम चालू झाला आहे. आता माझा प्रॉब्लेम सांगतो काय झाला होता तो. पाठीमागे सिलेंडर असतो, सिलेंडरमधनं पाईप येतो, सिलेंडर रेग्युलेटर असतं, रेग्युलेटरला पाईप कनेक्ट असतो आणि तो मास्कमध्ये कनेक्ट असतो. त्याच्यात एक बॉटल असते, त्या बॉटलमध्ये आपलं ते पिशवी असते, ती अशी अप डाऊन होत असते. तर सुईच्या टोका एवढं होल असतं जिथं ऑक्सिजन आपल्या त्या मास्कमध्ये येतो तेवढा, आणि बाहेर मायनस टेम्परेचर असतं, 40-45 हे मायनस टेम्परेचर असतं. त्यावेळेस जसं आपण थुका जरी आपल्या तोंडातून खाली पडला किंवा नाकातून जरी पाणी खाली आलं ना, ते खाली पण नाही पडते, इथंच गोठून राहतं. म्हणजे विचार करा की टेम्परेचर किती डाऊन असेल. आणि ज्यावेळेस आपण चालवत असतो त्यावेळेस आपलं ते तोंडातून आणि नाकातून गरम हवा आपली बाहेर येत असते, आणि ज्यावेळेस आपलं स्पीड असतं त्यावेळेस आतमधला जो पार्ट आहे हे सगळं मॉइश्चर जमा होतं, आणि ते मॉइश्चर हे वाफेच्या स्वरूपात असल्यामुळे त्या होलमध्ये जातं. आणि थोडं का व्हायना किंचित आपलं जर स्पीड कमी झालं किंवा श्वासोच्छ्वास जो आहे तो जर कमी झाला तर जे होल आहे ते ब्लॉक होऊन जातं पूर्णपणे, आणि मग त्यातून येणारा जो ऑक्सिजन आहे तो स्टॉप होतो. आणि जसं पुन्हा आपल्याला धाप लागायला सुरुवात होते, जास्त प्रमाणात त्रास होतो, पुन्हा आपण गरम वाफ सोडायला सुरुवात करतो, आणि नंतर ते ब्लॉकेज झालेला पार्ट ओपन होतो, आणि मग आपल्याला ऑक्सिजन यायला सुरुवात होते. पण हे समजण्यासाठी मला मृत्यूसमोर पाहावा लागला. आणि म्हणजे मी तेच म्हणतो की आपण नुसते शिवाजी महाराज घोषणा देऊन मोठमोठ्याने ओरडण्यात नाही आहेत, त्यांना समजून घेण्यात. म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही हे नाही म्हणू शकत की शिवाजी महाराजांनी स्वराज्य तलवारीच्या धारेवर उभं केलं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी खूप भयानक होती. म्हणजे त्यांनी
एवढे असंख्य प्रकारे पत्रव्यवहार वगैरे केलेत. आज त्याच्या जीवावर इतिहास उलगडतोय. म्हणजे की इतिहासकार जे इतिहास लिहितायत, मी काही खरं इतिहासकार नाही आहे, पण तो समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. लोकांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या नोकावर स्वराज्य उभं केलं असं नाही आहे, ते समजून घेण्यासारखं खूप वेगळं आहे. अजून आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज किंवा ज्या काही राणीसाहेब आहेत, आऊसाहेब आहेत, त्यांना समजणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपल्या अशा कितीतरी पिढ्या जातील तरी एका एका पिढीने एक एक वर्ष जरी महाराजांवर समजायचं म्हटलं तरी ते समजू शकत नाही आहे, असं आहे. तर फायनली मला ते समजलं की हे का होतं आहे, कशामुळे होतं आहे. आणि मग नंतरनं ठरवलं मला फक्त 60 मीटर जाण्यासाठी मला 1.25 ते 1.5 तास लागत होता. माझं अंतर 60 मीटर राहिलं होतं आणि मी 60 मीटरवर ठरवलं होतं की इथून आत्ता आपण गिवअप करायचं. का ठरवलं होतं की जर समजा एका वेळेस 2-2 सूत्र डोक्यात चालू होते. जर समजा तू वर गेला तर मरणार आहेस, खाली गेला तर जगशील, पण वर गेलास तर मरणार आहेस. अरे पण वेड्या, खाली जर मिळाला तर काय, मिळाला तर काय, आणि खाली गेलास तर दुसऱ्या डोक्यात विचार चालू होते की तुला ज्यांनी मदत केली आहे त्यांचं काय. ज्यांनी तुला 11 रुपयापासून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांचा दंड जो होता 143 का 46 रुपये, तो पण त्या मुलांनी मला मदत म्हणून केलं होतं. त्यांना मी काय तोंड दाखवणार आहे की हारलो म्हणून परत आलो म्हणून सांगणार आहे. घरच्यांना, फॅमिलीला काय तोंड दाखवणार आहे. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही विचारांनी माझ्या विचारांची कालवाकालव चालू झाली आणि खूप प्रेशराईज झालं. आणि मग त्यावेळेस ठरवलं की आत्ता आपल्याला फायनली वर जायचं आहे. मृत्यूसमोर दिसत होतं सगळं. आणि मग हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण, मग पुढची जर्नी. पुढच्या 1.25 तासामध्ये मी इंडियन टीममधला त्या दिवशीचा 8:30 मी सगळ्यांच्या मागून सुरुवात करून सगळ्यांच्या पुढे 2 तास 23 मे 2023 रोजी एव्हरेस्टच्या शिखरावर पोचलो होतो. बापरे. ॲक्च्युली प्रवास खरं एव्हरेस्टचा आत्ता चालू झाला. हां. एव्हरेस्टवर पोचणं हा एक अर्धा पार्ट आहे. एव्हरेस्टवरनं खाली येणं हा 50% पार्ट आहे. रिटर्न तिथं गेलो, मस्त लक. आणि मी म्हणतो ना की जी आलेली जी संकट होती, काहीतरी पुढे सुंदर देणार होती, म्हणून वर 10 मिनिटाच्या वर 5 मिनटं खूप झाले. 5 मिनिटाच्या वर एव्हरेस्टच्या टॉपला कुणालाही थांबता येत नाही. मी अर्धा तास टॉपवर होतो. बापरे. का? कारण की मला खालून जाताना वेदर खराब होतं, पण टॉपचं वेदर चांगलं लागलं होतं. हां. आणि मग प्रॉपर फोटोशूट, तिथलं एव्हिडन्स, ज्यांनी मला सपोर्ट केला ते सगळ्यांचे तिथे आभार मानले. मी जगातला पहिला व्यक्ती असा आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन एव्हरेस्टच्या टॉपवर गेलो होतो. तिथे त्यांना म्हणजे नतमस्तक झालो. ज्यांनी मला सपोर्ट केलं त्यांच्या मनापासून आभार मानले. फोटोशूट, सगळे एव्हिडन्स गोळा केले. आणि तिथून वॉकी टॉकीवरनं शर्पानी खाली कॉल देऊन सांगितलं बेस कॅम्पवरनं सॅटेलाईटवरनं काठमांडूला कळालं. काठमांडूला त्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन सरांना माहिती होतं की आज फायनल पुश आहे, मुलांचं सबमिट होणार आहे. त्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या टेबलवर सर रात्रभर बसले होते वाट बघत की कुणाची काय अपडेट येते. जसं त्यांना कळालं त्यांनी लगेच घरी फोन करून सांगितलं की लहूचं सक्सेस झालेलं आहे. आता विचार करा, रुपया करून लोक, जी हजारो लोक जोडली गेली होती, ते सगळे बंदुकीत गोळ्याच टाकून होते. त्यांच्यासाठी बंदूक म्हणजे सोशल मीडिया, सगळ्यांच्या पोस्ट वगैरे सगळं रेडी होतं, सगळं झालं होतं. मी एव्हरेस्टच्या टॉपवर, मेसेज पोचला खाली काठमांडूवरनं मेसेज आला पुण्यात. पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांच्या पोस्ट फेसबुकला आणि इंस्टाग्रामला पोस्ट पडल्या होत्या. आणि सगळं सोशल मीडिया ब्लॉक झाला होता त्यावेळेस. एव्हरेस्ट की सरबत विकणाऱ्या मुलांनी एव्हरेस्ट केला, असं सगळं बरंच काय वेगवेगळं लिहिलं होतं. आणि सर जे होते ते वरती सगळे त्यांच्या म्हणजे बाकीचे जे क्लाइंबर आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या अपडेटमध्ये होते. सहज सरांनी अर्ध्या तासाने फोन बघितला तर त्यांना त्या पोस्ट वगैरे दिसल्या. सरांनी तिथून फोन करून सांगितलं की ॲक्च्युली लिटरली झापलं म्हणजे सगळ्यांना, माझ्या फॅमिलीला, टीममधल्या सगळ्या मुलांना. पुढच्या अर्धा तास सगळ्या पोस्ट डिलीट. आता करायचं काय, लय मोठं टेन्शन. मग नंतर ना एवढे फोनवर फोन यायला चालू झाले की तुम्ही आत्ता अर्धा तासापूर्वी पोस्ट टाकली होती आणि नंतर डिलीट का केली. सरांनी यांना काय सांगितलं की जोपर्यंत हा सुखरूप कॅम्प 2 किंवा बेस कॅम्पला पोचत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच अपडेट टाकायची नाही.
मग नंतर सगळ्यांना फोन करून कमीत कमी अख्खा दिवसभर यांचे फोन चालू होते सगळ्या टीमचे वगैरे. काय नाही दादा व्यवस्थित आहे, डिसेंट नाही झाला, डिसेंट होतोपर्यंत आम्ही थांबणार आहे, असं हेच. लिटरली मी खाली उतरायला फायनली म्हणजे ॲक्च्युली ते मग इकडं खूपच सरांचं आणि मुलांचं सगळ्यांचं एक रणांगण पेटलं होतं. फायनली मी डिसेंट चालू केल्याच्या हिलरी स्टेपच्या इथे मला आमचे 6 क्लाइंबरमधले 4 जण भेटले, सॉरी 5 जण, आणि एक जण आम्हाला भेटलाच नाही. तर मी शर्पाला विचारलं की दाई ओ किधर आहे? तो बोला कुछ नाही, बोला समिट आहे. म्हणजे आमच्यातला एक जण होता तो बालकरी म्हणून एरिया आहे तिथून त्यांनी गिवअप केलं होतं. मी नेहमी म्हणतो की गिर्यारोहणामध्ये तुम्ही व्हॉलंटियर असणं व्हॅल्यू नाही आहे, पण तुम्ही लीडर असणं खूप महत्त्वाचं आहे. लीडर म्हणजे काय की तुम्हाला योग्य वेळी योग्य डिसिजन घेता आला पाहिजे, किंवा तुम्ही ती मोहीम लीड करताय की डिसिजन मेकर म्हणजे लीडर. कुठल्याही व्यवसायामध्ये कुठल्याही करिअरमध्ये आपण सुरुवात करत असताना आपल्याला डिसिजन घेता आलं पाहिजे, कुठलंही क्षेत्र असू दे. म्हणजे पहिलं काय, जो होगा सो देखा जाएगा. महाराजांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, परिणामांची पर्वा करत नाही, जे परिणाम होतील ते भोगायला आम्ही तयार आहोत, पण आम्ही कुणासमोर विनाकारण झुकणार पण नाही. म्हणजे मग त्याच गोष्टी आहे, परिणामांची पर्वा. ठीक आहे, मी बिझनेसमध्ये लॉस जाईल, बघू ना नंतर लॉस जाईल का काय ते, पण आत्ता मला निर्णय घ्यायचा की मला बिझनेस करायचा आहे. पहिलं 100% मला हे ठरवायचं आहे, ती माझी 50% विजय असतो, आणि 50% मग माझी मेहनत आणि त्याच्यावर आखलेले प्लॅनिंग असतं सगळं. तर त्यांनी तो योग्य निर्णय घेतला. खूप तरुण, एकदम ॲक्टिव्ह, सगळ्या गोष्टीत फिट होता, पण त्याला फ्रॉस्टबाईटचे सिम्पटम्स चालू झाले आणि तो तिथून त्यांनी डिसेंड केलं. जर समजा त्यांनी डिसेंड केलं नसतं तर मला खात्री आहे त्यांनी 100% एव्हरेस्ट सबमिट केला असता. पण त्याला होणाऱ्या त्रासातून एक जाणवलं की त्याला फ्रॉस्टबाईटने त्याच्या हाताचे 10 बोटं, पायाची 10 बोटं सगळे निघून गेले असते. मग उभं आयुष्य 23-24 वर्षातलं मुलगं जर समजा अख्खं आयुष्य बिना बोटांचं काढायचं तर ते किती महागात पडलं असतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा ह्या माघारी घेतलेल्या आहेत. त्याचं कारण एक होतं की आपल्या सैन्याचा किंवा आपल्या रयतेची हानी होऊ नये, आणि दारुगोळा असेल किंवा अन्नसाठा असेल ह्या सगळ्यांचा बचाव व्हावा, म्हणजे काही ना काहीतरी प्लॅनिंग करून त्यांनी त्या मोहिमांमधनं माघार घेतलेली आहे. तर मग हे कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आपल्या रेग्युलर जीवनामध्ये सुद्धा. तसंच मग अभिषेकने तो योग्य निर्णय घेतला आणि आज तो सुखरूप आहे. तो पुन्हा एव्हरेस्ट करू शकतो, पुन्हा त्याच्यावर जाऊ शकतो. पण त्यांनी जर हट्ट धरला असता तर कदाचित त्याला उभं आयुष्य वेगळ्या पद्धतीने फेस करावं लागलं असतं. फायनली मग मला हे बाकीची सगळी टीम जी होती ती हिलरी स्टेपला भेटली आणि मी खाली निघून आलो. माझ्या डोक्यात म्हणजे मी सांगितलं होतं की मी उलटे कॅल्क्युलेशन पहिल्यापासूनच केलं होतं की मी सबमिट केल्याच्या नंतरनं कॅम्प 2ला कधी असेल, बेस कॅम्पला कधी असेल. माझं एवढं परफेक्ट कॅल्क्युलेशन मी माझ्या डोक्यात फिट करून ठेवलं होतं की मी जर सकाळी 6च्या आतमध्ये जर मी सबमिट केलं असतं ना तर सेम डेला मी बेस कॅम्पला पोहोचणार होतो. पण आमचं ऑलरेडी रात्री लेट मूव्ह झालं, त्यामुळे आम्ही कॅम्प 2ला मी सेम डेला सबमिट करून त्याच दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता मी कॅम्प 2ला येऊन थांबलो. आणि बाकी सगळे जे राहिलेले 5 जण होते ते सगळे कॅम्प 4मध्ये अडकले. कॅम्प 4ला थांबायचं नसतं, कॅम्प 4 म्हणजे डेथ झोन. आणि तिथेच मी खाली गेलो आणि तिथं ते सगळे इंग्लिश बॉर्नर डॉक्टर, त्या डॉक्टरचं नाव होतं क्रिस्टिन. आणि तिथे एक किस्सा त्या डॉक्टरचा लय भारी सांगायला. ते डॉक्टर हाय आय एम क्रिस्टिन. आता ज्यांना क्रिस्टिन कळतं ते म्हणलं हाय आय एम हिंदू. हा खूप एक गमतीशीर किस्सा आहे. तर मग ते डॉक्टर काहीतरी, तो क्रिस्टिन डॉक्टर असं काहीतरी बोलतोय हे कळालं. पण एवढं मात्र नक्की होतं की वरती फक्त इंडियन टीम आपलीच आहे. दुसरी गोष्ट, तो डॉक्टर फक्त आपल्याच टीमसाठी आहे, दुसऱ्या एजन्सीचा डॉक्टर नाही येतो, आणि वरती टीम पण फक्त आपलीच आहे. तर काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम आहे असं ते जाणवलं. आणि म्हणून मी त्या अभिषेकला विचारलं, अरे अभिषेक तर काहीतरी बडबड करते बघ. आता तो मराठी मुलगा, आम्ही मग दोघंही पुण्यातले, आमचं चांगलं मस्त गप्पा गोष्टी जुळायच्या. मग त्यांनी सांगितलं की आपल्यातला जो स्वप्नील आहे त्याला त्रास व्हायला सुरुवात झाली आहे, आणि मग तो अनकॉन्शियस झाला आहे वगैरे. तो एका ठिकाणी बेशुद्ध होऊन पडायचा. म्हणजे रिटर्न येताना स्वप्नील जो सबमिट करून तोपर्यंत मी बेस कॅम्प 2ला पोचलो होतो. आणि ते सगळे त्यांना सगळ्यांना कॅम्प 4ला पोचायला संध्याकाळी 6, 6:15 झाल्या. तिथून दुसऱ्या दिवशी उठून मी बेस कॅम्पला आलो आणि बाकीचे सगळे कॅम्प 4वरनं कॅम्प 2ला आले. तिथून सगळ्यांचा हेली रेस्क्यू झाला. कॅम्प 2ला येऊन थांबले. आणि स्वप्नील जो आहे तो पुन्हा कॅम्प 4वरनं कॅम्प 3लाच आला. कॅम्प 2ला येणं अपेक्षित होतं, तो आला नाही. डॉक्टरांनी शेर्पाला सांगून ह्या मांडीत इंजेक्शन, दंडावर इंजेक्शन, जेवढं शक्य तेवढं दिलं. पण ते सगळं चालू आलं. आता
प्रत्येक स्टेजचे हेलिकॉप्टर वेगळे असतात. बेस कॅम्पचा हेलिकॉप्टर वेगळा असतो, कॅम्प 2चा वेगळा असतो, कॅम्प 3चा वेगळा असतो. कॅम्प 3ला लाईन रेस्क्यू असतं हेलिकॉप्टर असतो, म्हणजे वरतून रोप सोडला जातो, त्याला अँकर केलं जातं आणि लटकवून त्याला कॅम्पला आणून मग व्यवस्थित करून त्याला खाली घेऊन जातो. म्हणजे प्रत्येक हेली हे वेगवेगळ्या टेरेननुसार ते त्या पॉवरचे हेली आहेत. आता स्वप्नीलच्या बाबतीत एक वेगळा किस्सा असा भयानक घडला की ज्यावेळेस त्याला हेली रेस्क्यू करायचा होता त्यावेळेस तो जो हेलिकॉप्टर होता तो होता काठमांडूमध्ये. अख्ख्या नेपाळमध्ये 2च हेलिकॉप्टर आहेत ते, दोन्ही हेलिकॉप्टर होते काठमांडूमध्ये आणि बाकी होते कॅम्प 2चे आणि बेस कॅम्पचे हेलिकॉप्टर होते. ते हेली तर ते जाऊच शकत नाहीत. आता ह्याच्या पाठी मग खूप मोठं सायन्स आहे, त्या सांगायला तेवढा वेळ नाही की बाबा लोक म्हणतात आता हे 29,000 फूट जर आहे तर मग हेली तर सध्या जातो की 30-40,000 फूट उंच जातो. मग इथे काय राहतात हे निवांत काहीतरी एक वेगळा सायन्सनी प्रॉपर मी सांगू शकतो की बाबा का तिथे हेली जाऊ शकत नाही. तर तशा प्रकारे मग तिथे एक फॉरेन पायलट होता. त्या पायलटनी एक रिस्क घेतली आणि जो लुकलाला हेली होता, लुकलाशी बोलणं वगैरे झालं आणि मग तो पायलटनी रिस्क ॲक्सेप्ट केली, म्हणला की मैं उसको उठा लेता हूँ. मग जो कॅम्प 2चा हेलिकॉप्टर होता, एव्हरेस्टच्या इतिहासात पहिली गोष्ट अशी आहे की कॅम्प 3ला कुणीतरी हेलिकॉप्टर लँड केलाय. बापरे. आणि चालू हेलिकॉप्टरमध्ये स्वप्नीलला भरला आणि त्याला बेस कॅम्पला आणला आणि मग तिथून त्याला बाहेर काढला. तिथं प्रॉपर सगळं लगेच त्याला सलाईन वगैरे जे काही इंजेक्शन, जो मेन डॉक्टर बेस कॅम्पला होते तिथं केलं. तिथून त्याला लगेच फ्लाय केलं आणि काठमांडूला हलवण्यात आलं. काठमांडूला हलवण्यात आलं. मी जे म्हटलं ना तुम्हाला की ॲक्च्युअलमध्ये खरी जे एव्हरेस्टची कसोटी आहे ती रिटर्न येताना आहे. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्याकडे असणारे जे मी सांगितलं की माझी सगळी ताकद शेवटच्या क्षणाला मी मास्क, माझा एक मुद्दा राहायला सांगायचा, तो मुद्दा असा होता की मी ठरवलं की माझा ऑक्सिजन मास्क बंद नाही पडला पाहिजे. म्हणजे मी जेवढी एनर्जी सुरुवातीचे 40-45 दिवस सगळ्यांच्या मागं येऊन जी मी साठवून ठेवली होती ना, ती म्हणलं की आत्ता माझा जो पत्ता आहे ना तो मला परफेक्ट ठिकाणी बाहेर काढला पाहिजे. मी माझे सगळे एफर्ट लावले. का? कारण की मला फक्त ते मास्क वॉर्म ठेवायचं होतं, गरम ठेवायचं होतं आणि त्याला फ्रोज होऊ द्यायचं नव्हतं. आणि पुढच्या पाऊण-सव्वा तासामध्ये मी त्या एव्हरेस्टच्या टॉपवर पोहोचलो होतो. तर हे आपल्याला डिसिजन घेता आले पाहिजेत किंवा हे आपल्याला मेंदू तेवढा प्रिपेअर ठेवता आला पाहिजे की हे कधी काय करायचं. नाही तर मी अगोदर माझी सगळी एनर्जी अगोदरच लावली तर मला त्यावेळेस उपयोगच नाही आहे. आणि कदाचित स्वप्नीलच्या बाबतीत तसं झालं असावं का, आता ओ राज उसके साथ महफूज आहे की नक्की त्याला काय झालं. पण जे सायंटिफिक डॉक्टरांनी जे सांगितलं तर ते मग नंतर त्याला काठमांडूला आणलं. तिथून त्याची लगेच डॉक्टरांनी सांगितलं की त्याला ब्रेन स्ट्रोक आला म्हणून, क्लॉट्स झालेत त्याच्या मेंदूच्या नसांमध्ये, नसा फुटल्यात वगैरे असं सांगितलं. इमिजिएटली ब्रेन सर्जरी करण्यात आली. 3 दिवस त्याच्या बॉडीने मेडिसिनला सपोर्ट केला. 3 दिवसानंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड डिक्लेअर केलं. पुढचे 12 दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि 12 आणि हे 15 दिवसानंतर डॉक्टरांनी त्याला डेथ डिक्लेअर केलं. स्वप्नीलच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे पोलीस दलातला कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी आणि सह्याद्रीमध्ये एव्हरेस्टला जाण्याच्या आधी 1.5 वर्ष प्रॅक्टिस आम्ही एकत्र केली. शेवटच्या दिवसापर्यंत स्वप्नील आणि आम्ही एका टेंटमध्ये होतो. त्यामुळे हा माझ्याकडे असणारा माझा स्वतःचा एक विजय आणि एका दुसऱ्या पारड्यामध्ये असणारा आपला एक साथीदार आपल्याला सोडून गेला हे मला पचवणं खूप भयानक होतं. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं की जर समजा सोशल मीडियावर ज्या पद्धतीने धुमाकूळ घालण्यात आला होता, म्हणजे मी हे पण बऱ्याच जणांपासून लपून ठेवलं होतं की मी एअरपोर्टला कधी पोचतोय. कारण की तिथे मला माहिती होतं कमीत कमी 100-150 लोक मला पिकअप करायला वगैरे येतील म्हणून. तरीसुद्धा 60-70 लोक आलीच होती. मग कुणाला माहीत नव्हतं, गपचूप जरी आलो होतो तरी. म्हणजे कुठेतरी ह्याच्या पाठीमागे मी पुन्हा त्या आध्यात्मिकताकडे येईल की आपलं कुठेतरी आपण केलेले कर्म, आपले प्रामाणिक कष्ट आणि लोकांचा आपल्यावर असणारा प्रेम ह्याच्यामुळे आज आपण तिथे सुखरूप आलो. म्हणजे जे दुसरे काही सर होते, जे शरद सर, त्यांना स्लो ब्लाइंडनेस झाला होता, त्यांना दिसायचं, त्यांची व्हिजिबिलिटीज पूर्णपणे गेली. एक आशिष म्हणून होता, त्याला फ्रॉस्ट बाईट झाला होता. म्हणजे मी असा एक व्यक्ती होतो की मी 0 कॅज्युअलिटी होतो. तर त्याच्या पाठीमागे मी म्हणतो की कुठेतरी आपले प्रामाणिक कष्ट आणि हे सगळं आहेत. कष्ट सगळेच जण करतात, पण तुमच्याबरोबर लोकांचा जो आशीर्वाद लागतो ना किंवा तुमचे जे सपोर्ट लागतो हाही खूप महत्त्वाचा मला वाटतो. त्यामुळे आपण किती मोठं झालो, मी प्रत्येकाला सांगतो मी एव्हरेस्ट केलेला नाही, मला लोकांनी एव्हरेस्टवर पोचवलं आहे. मी एव्हरेस्ट, माझी लायकी नव्हती एव्हरेस्ट करायची. का? कारण की जो व्यक्ती ऑलरेडी कर्जात आहे त्यासाठी 35 लाख रुपये छोटी गोष्ट नाही आहे.
आणि मला लोकांनी तिथपर्यंत पाठवलं. नंतरनं मुंबईमधनं त्या दिवशी आलो, माझं दादा मुंबईला राहतो, मग त्याच्या इथे राहिलो. पहाटे 5 वाजता मुंबई सोडली होती, रात्री 12 वाजले मला घरी पोहोचायला. अख्ख्या रस्त्यांमध्ये लोक थांबली होती, प्रत्येक गावांमध्ये. मग ते सत्कार, मग ते स्वागत आणि मग सेलिब्रेशन हे करत मी असतोपर्यंत मग आमच्या गावामध्ये गावातल्या लोकांनी किंवा माझ्या टीममधल्या मेंबरनी DJ, घोडा, परत मग ते कुणालाच न सांगताना, म्हणजे एवढं होतं की ते फक्त गावकऱ्यांनीच ठरवलं होतं, ज्या गावातल्या लोकांनी. फार म्हणजे जवळपास 1 किलोमीटर रांगोळी काढली होती. खूप म्हणजे ते मोठा जल्लोष वगैरे. पण कुठेतरी एक गोष्ट मनात नेहमी सतावत होती की आपला एक साथीदार आपल्याला सोडून निघून गेलाय. जर समजा ते नसतं तर कदाचित आम्ही सगळ्यांनी एकत्रच मोठी रॅली काढली असती. एव्हरेस्ट वाटतो तेवढा सोप्पा नाही आहे. मी एकच ह्याच्यातून म्हणतो की आपण जे करतो, जे मला संकट आलेली आहेत, ती संकट सगळ्यांना येणार आहेत. फक्त संकटाचे चेहरे वेगळे असू शकतात. संकट प्रत्येकाच्या वाट्याला पुजलेली आहेत, पण त्या संकटांवर जर समजा आपण प्रत्येक टप्प्याटप्प्याने जर पुढे गेलो तर तो मिळवलेला विजय ना संकटांवर काहीच वाटत नाही आणि तो विजय आपल्याला आयुष्यात खूप काही घडवून देतो. हे सगळं झालं, मग आता पुढे करायचं काय? ऑलरेडी गिर्यारोहणात होतो, सगळं होतं. मग आल्याच्या नंतर एक ठरवलं की आत्ता ज्या पद्धतीने ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपण ह्या कडेकपारींमध्ये खेळतो, बागडतो, वावरतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने गिर्यारोहण पुढं कसं नेता येईल ह्यासाठी आपण एक प्रयत्न तर 100% करू शकतो. लहान मुलं असतील, वयस्कर असतील, बॅच म्हणजे कॉलेजचे तरुणी असतील, तरुणी असतील किंवा फॅमिली, ह्या सगळ्यांसाठी गिर्यारोहणात यावं, शास्त्रशुद्ध पद्धतीने यावं, सुरक्षेची काळजी घ्यावी आणि स्वतःला शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या सुद्धा, वैचारिकदृष्ट्या आपण स्वतःला मजबूत बनवलं पाहिजे. आणि हेच खरं जगण्याचा एक रहस्य आहे, एक मार्ग आहे असं मला वाटतं. ह्या संपूर्ण पॉडकास्टमध्ये माझे प्रश्न अगदीच थोडे होते, पण जी का स्टोरी होती, म्हणजे एव्हरेस्ट आपल्याला दिसतो तेवढा सोप्पा नाही आहे, त्याच्या पाठीमागची मेहनत आणि तिथं प्रत्यक्षात येणारी संकटं, याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. तर धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात आणि तुमचे अनुभव, प्रेरणादायी अनुभव आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलेत. आम्हाला आशा आहे की असे बरेचसे तरुण तुमच्या प्रेरणा घेऊन एव्हरेस्टसारखे शिखरं सहज पार करतील. तर रिसेंटली आपण एक असं करतो की जे मुलं गरीब आणि बेसिक ह्याच्यातले आहेत की जे खरंच ज्यांना ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, ह्यांना आपण आपल्या टीममध्ये सामावून घेतो. फार म्हणजे आता आम्ही आमच्या टीमने तर असा एक निर्धारच केलेला आहे की जो खरंच ह्या क्षेत्रामध्ये करिअर करू पाहतोय त्यांना आम्ही विनामूल्य ट्रेनिंग देतोय. फार त्यांचं जे काही नॉर्थचे गव्हर्नमेंटचे कोर्स आहेत ते पण आम्ही त्याचा भार उचलतो आणि ते त्यांना करण्यात आम्ही प्रेरित करतो की जेणेकरून आपल्या सह्याद्रीमध्ये एवढं आहे ना, एवढे भारी भारी ॲथलीट्स आहेत, क्लाइंबर आहेत, फक्त कुठेतरी त्यांना एक वे भेटत नाही, मार्ग भेटत नाही आणि मग ते मागे राहतात. तर आम्ही असं ठरवलं की दरवर्षी 2-3 मुलं आम्ही आमच्या हेतूने पाठवतो. आता ह्या रिसेंटली एक 2-3 महिन्यांनी एक बॅच चालू होईल, तर त्या बॅचला आमचे ऑलरेडी आता 3 मुलं कोर्सला चाललेले आहेत. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने गिर्यारोहण पुढे जावं, मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावं, आधुनिकतेच्या युगामध्ये चालत असताना स्क्रीनिंग आणि ह्या बाकीच्या दुनियेतून लांब राहून स्वतःचं मानसिक मजबूतीकरण कसं सुधारता येईल ह्याच्यावर जास्त विचार करावा. आणि ह्याचा एकमेव जर काही मार्ग असेल तर गिर्यारोहण. तुम्हाला हाईटची भीती वाटते या गिर्यारोहणामध्ये, तुम्ही प्रेशरमध्ये आहात या गिर्यारोहणामध्ये, तुम्ही ट्रेकिंग करा, तुम्ही या एक दिवशी भटकंती करा त्या निसर्गाच्या डोंगरदऱ्यामध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुम्हाला कळतील तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते मुंगीच्या पायाच्या टोका एवढे पण नाही आहेत. म्हणजे आणि आपण आपला प्रॉब्लेम असा ढिगभर घेऊन बसतो. अरे प्रॉब्लेम कोणाला? सगळ्यांना आहेत. आज देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांना प्रॉब्लेम आहे आणि घरात बसलेले हाऊसवाईफ आहेत तिला पण प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत, पण त्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जायचं आहे. तर ह्याच नोटवरती आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे, अगदी छोटंसं आहे, ते तुम्ही स्वीकारावं. थँक्यू सो मच.